हॅलो, नमस्कार. 3P शेअर मार्केटमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या सेशनला आपण सुरुवात करूया. कालच्या भागामध्ये आपण आपली जी गुंतवणूक आहे म्हणजे शेअर मार्केटमध्ये वेगवेगळ्या सेक्टरमध्ये कशी विभागणी केली, मार्केट कॅपिटलनुसार शेअरची कशा पद्धतीने विभागणी केलेली असते याबाबत थोडंसं आपण समजून घेतलं. आणि शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असताना आपण काय काळजी घेतली पाहिजे, आपली असणारी गुंतवणूक कशी विभागली पाहिजे याबाबत थोडंसं आपण कालच्या क्लासमध्ये समजू. आपल्या एकूण गुंतवणुकीतील काही भाग म्हणजे 80% भाग आपण गुंतवणुकीसाठी ठेवायचा आहे शेअर मार्केटमध्ये काम करत असताना, आणि 20% अमाऊंट किंवा 20% कॅपिटल हे आपण ट्रेडिंग पर्पजसाठी ठेवू शकतो. या पद्धतीने आपण कॅपिटलची सुरुवातीची विभागणी करायची, यावर आपण चर्चा केली. त्याच्यानंतर गुंतवणुकीसाठी जो 80% हिस्सा आपण बाजूला काढलेला असतो त्या 80% सुद्धा आपण वेगवेगळी विभागणी केली. म्हणजे मार्केट कॅपसाठी आपण 50% गुंतवणूक करण्यासाठी रक्कम त्याच्यामध्ये बाजूला काढली. त्याच्यानंतर मिड कॅपसाठी 30% आपण गुंतवणूक करायचं आहे याचं प्लॅनिंग आपण केलं. आणि उरलेली 20% रक्कम ही स्मॉल कॅप कंपन्यांच्या मध्ये गुंतवणूक करायचा, या पद्धतीची विभागणी आपण 3 पद्धतीने त्या ठिकाणी काल केली. ही विभागणी झाल्यानंतर म्हणजे पैशाची विभागणी कशी कशी कुठं कुठं गुंतवायची हे आपण ठरवल्यानंतर परत कोणकोणत्या इन्स्ट्रुमेंटमध्ये आपण गुंतवणूक करायची त्याच्यावरती थोडंसं प्लॅनिंग केलं. म्हणजे जो भाग आपण प्रत्येक जे पैसे म्हणजे कॅपिटल काढलेला आहे त्यातील शेअर्समध्ये कशा पद्धतीने किती % गुंतवायचे, आणि ETF मध्ये सुद्धा गोल्ड बीज आणि सिल्वर बीजमध्ये याच्यामध्ये किती किती प्रमाणामध्ये आपण गुंतवणूक करायची किंवा याची विभागणी आपण त्याच्यामध्ये केली. आणि एकंदरीत पोर्टफोलिओ हा वेगळ्या पद्धतीनं डिझाईन केला. म्हणजे आपली असणारी गुंतवणूक कुठल्या एका ठिकाणी पडू नये, एकाच ठिकाणी गुंतून अडकू नये. आणि त्या ठिकाणी जर समजा आपण चुकून एकाच सेक्टरमध्ये किंवा एकाच कंपनीमध्ये किंवा एकाच शेअर्स पॅटर्नमध्ये आपण जर सगळी गुंतवणूक त्याच्यामध्ये केली तर, आणि त्यामध्ये समजा काय पॅनिक सिच्युएशन निर्माण झाली, काय पडझड झाली, तर आपलं फार मोठं नुकसान होऊ शकतं. हे नुकसान टाळण्यासाठी आपण या फंडाची विभागणी या पद्धतीनं केली. आणि त्या पद्धतीनं आपण आपला पोर्टफोलिओ बिल्ड करत असताना, तयार करत असताना, स्टॉक खरेदी करत असताना किंवा आपल्या पैशाची गुंतवणूक करत असताना या प्लॅनिंग प्रमाणेच आपण त्याच्यामध्ये गुंतवणूक करणार आहोत. हा नियम आपण मोडायचा नाही, हे पहिलं आपल्या लक्षात घ्या. कारण सिस्टमॅटिक पद्धतीनं आणि शिस्त पाळून प्लॅनिंग करून जर आपण शेअर मार्केटमध्ये काम केलं तर आणि तरच आपल्याला पैसा मिळवता येतो. बरोबरही आपल्याला पैसा या ठिकाणी मिळवता येत नाही, हे वास्तव आहे. याबाबत आपण अधिक चांगल्या पद्धतीनं काल समजून घेतलं. आज आपण काय करणार आहोत की ज्या प्लॅटफॉर्मवरती म्हणजेच ब्रोकरकडे आपण काम करणार आहोत, दलालाच्या मार्फत आपण काम करणार, हे जे सगळं काम केलं जाणार आहे. आता शेअर्स खरेदी करायचे असतील, ETF खरेदी करायचे असेल, गोल्डबीज खरेदी करायचं असेल, म्हणजे शेअर मार्केटमध्ये जी खरेदी विक्री आपण करणार आहोत त्याच्यासाठी जो ब्रोकर निवडणार आहोत तो ब्रोकर हा चांगला विश्वासपात्र असावा. त्याचबरोबर आपल्याला चांगल्या पद्धतीच्या सुविधा देणारा असावा. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या फॅसिलिटी त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या असाव्यात आणि चार्जेस सुद्धा कमी असावे. या पद्धतीने विचार करून आपण काय करायचं आहे, ब्रोकर निवडायचा. आज आपण सकाळी तुम्हाला ग्रुपवरती अकाउंट ओपनिंगची लिंक पाठवली होती आणि ती अकाउंट ओपनिंगची लिंक तुम्हाला पाठवल्यानंतर त्या लिंकद्वारे आपण अकाउंट कशा पद्धतीनं ओपन करायचं, आपण धनमध्ये अकाउंट ओपन करायचं आहे हे आम्ही तुम्हाला रेफर केलेलं किंवा सांगितलेलं धन अकाउंट आहे. ते धन अकाउंटमध्येच का काढायचं तर त्याचं कारण आहे मित्रांनो.
धन अकाउंटमध्ये एक तर म्हणजे तुम्हाला अकाउंट ओपनिंगचे चार्जेस 0 आहेत. म्हणजे अकाउंट ओपन करत असताना तुम्हाला कुठल्याही प्रकारची गुंतवणूक त्या ठिकाणी करावी लागत नाही. नंबर 1. दुसरी गोष्ट म्हणजे इतर जे ब्रोकर आहेत त्या इतर ब्रोकरच्या मध्ये अकाउंट ओपनिंग फी काही या प्रमाणामध्ये आकारली जाते. शिवाय ॲन्युअल मेंटेनन्स चार्जेस म्हणून वर्षाकाठी तुमच्या अकाउंटमधून पैसे कट केले जातात. म्हणजे ते चार्जेस त्या ठिकाणी AMC चार्जेस म्हणून त्या ठिकाणी सांगितलं जातं. ॲन्युअल मेंटेनन्स चार्जेस हे प्रतिवर्षाचे त्याच्यामध्ये ठराविक अमाऊंट ही असते. ती अमाऊंट किंवा ते AME चार्जेस या धन अकाउंटमध्ये नाही. म्हणजे अकाउंट ओपन करताना सुद्धा आपल्याला फ्रीमध्ये करता येतं आणि अकाउंट मेंटेनन्सचे चार्जेस सुद्धा आपल्याला लागत नाही. आणि या धन अकाउंटवरती काम करत असताना जे ब्रोकरेज कट होतं ते ब्रोकरेज सुद्धा इतरांच्या मानानं खूप चांगल्या पद्धतीचे आहे किंवा त्या लेवलचं ब्रोकरेज आहे त्याच्यापेक्षा जास्त ब्रोकरेज या ठिकाणी आकारलं जात नाही. एक आणि त्याच्यामध्ये जर महिलांनी अकाउंट ओपन केलं असेल तर त्यांच्या ब्रोकरेजमध्ये 50% सूट या धन ब्रोकरच्या मार्फत दिली जाते. ह्या झाल्या आर्थिकदृष्ट्या आपण अकाउंट ओपन करत असताना खर्चाच्या बाबींचा विचार करा. याच्या पुढे जाऊन धन अकाउंटच का ओपन करायचं त्याच्या पाठीमागे सांगितलं की याचा जो प्लॅटफॉर्म आहे हा एक विश्वासपात्र आणि कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त प्रगती किंवा नावारूपाला आलेला हा ब्रोकर. खूप कमी वेळामध्ये खूप चांगली ग्रोथ या धन प्लॅटफॉर्मने मिळवली. याचं कारण काय की याच्यामध्ये गुंतवणूकदार असतील, ट्रेडर असतील, यांना हे युजर फ्रेंडली ॲप बनवले आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्हाला काय दिलेल्या आहेत, स्ट्रॅटेजीज दिलेल्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या फॅसिलिटीज दिलेल्या आहेत. म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला शोधण्यासाठी इतर ठिकाणी फिरावं लागत होतो त्या सगळ्या गोष्टी आपल्याला एकाच प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. खूप मल्टिपल गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी दिल्या धन ॲपमध्ये. त्या सगळ्या अजून आम्ही पूर्णपणे वापरत नाही, अजून इतक्या फॅसिलिटी त्याच्यामध्ये अवेलेबल आहे. त्यामुळे या सगळ्या फॅसिलिटीचा जर उपयोग आपण करायला लागलो तर आपल्याला आपलं ट्रेडिंग असेल, आपली गुंतवणूक असेल ही सुद्धा अधिक चांगली आणि सुलभ त्या ठिकाणी होऊ शकते. या सगळ्या गोष्टीमुळे आपण काय करायचं आहे, धनमध्ये आपलं अकाउंट ओपन करायचं आहे. त्या अकाउंटची आमची रेफरल लिंक तुम्हाला दिलेली आहे आणि त्या लिंकच्या द्वारे तुम्ही ते अकाउंट ओपन करावं. अकाउंट ओपन करत असताना फार मोठी किचकट अशी प्रोसेस काही नाही. समजा तुम्हाला नाही जमलं तर मुलांच्याकडून जे पालक आहेत त्यांनी मुलांच्याकडून ते अकाउंट ओपन करून घ्या. ते सहजासहजी अकाउंट ओपन तुम्हाला करून देते. त्याच्यामध्ये काही नाही. अकाउंट ओपनिंगच्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अकाउंट ओपनिंगच्या त्या पेजवरती धनच्या ऑफिशियल वेब पेजवरती घेऊन जाईल. त्याच्यामध्ये पहिलाच कॉलम येईल ज्याच्यामध्ये तुमचा नंबर टाकायचा आहे. नंबर फिल केला आणि त्याला प्रोसीड म्हटला की त्याच्यानंतर एक OTP तुमच्या मोबाईलवरती येतो. मोबाईलवर आल्यानंतर तुम्ही तो आलेला OTP परत फिल करायचा, परत प्रोसीड म्हणायचं. त्याच्यानंतर तुम्हाला आधार नंबर मागेल. आधार नंबर मागितल्यानंतर तुम्ही आधार नंबर फिल करायचा आणि प्रोसीड करायचं. पुढे गेल्यानंतर तुम्हाला ईमेल मागेल. ईमेल तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःचा ईमेल त्याच्यामध्ये फिल करा आणि प्रोसीड म्हणा. तुम्हाला लगेच त्या ठिकाणी OTP जाईल ईमेलवरती आणि तो OTP तिथं फिल करा. परत पुढची प्रोसेस सुरू होते. म्हणजे या पद्धतीने स्टेप बाय स्टेप तुम्हाला समोर येईल ते फिल करत आपण जायचं आहे. तत्पूर्वी तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या मोबाईलमध्ये एक फोल्डर बनवून त्या फोल्डरमध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, एक फोटो आणि कोऱ्या कागदावरती सही केलेलाचा एक फोटो तुम्ही काय करायचा आहे त्या तुमच्या फोल्डरमध्ये ठेवायचा. म्हणजे पुढे जाऊन तुम्हाला KYC पूर्ण करायची वेळ येते त्यावेळेला तिथून ते तुम्ही अपलोड केला की पटपट तुमची प्रोसेस पूर्ण होते आणि धनमध्ये तुमचं अकाउंट ओपनिंग होतं. थोडंसं ही अकाउंट ओपनिंगची प्रोसेस तुम्ही समजून घ्या आणि करा. त्याच्यामध्ये फार गुंतागुंत आहे असं काय नाही. आणि शिवाय त्याच्यामध्ये काही अडचण आली आणखीन एक सांगायचं राहिलं की त्या फोल्डरमध्ये तुम्ही बँक अकाउंटचं स्टेटमेंट 6 महिन्याचं
मागील 6 महिन्याचं बँक अकाउंटचं स्टेटमेंट ज्यावेळेला तुम्हाला FNO मध्ये म्हणजे ऑप्शन फ्युचर ऑप्शनमध्ये काम करायचं आहे त्यावेळेला त्या बँक स्टेटमेंटची गरज आपल्याला लागते. त्यामुळं बँक स्टेटमेंटचं त्यावेळेला तुम्ही मागच्या 6 महिन्याचं एक स्टेटमेंट काढून तुम्ही काय करायचं आहे अपलोड करून किंवा त्या तुमच्या फोल्डरमध्ये ठेवा, तिथून ते आपल्याला अपलोड करता येते. या पद्धतीनं सगळी आपली तयारी करून ठेवल्यानंतर अकाउंट ओपनिंगला सुरुवात करायची आणि ती प्रोसेस आपण कंप्लीट करायची. आता ही तुम्हाला साधारणपणे अकाउंट ओपनिंगची प्रोसेस सांगितली. याच्यानंतर आता तुम्हाला एक लक्षात घ्या, आपण ते धन अकाउंट ज्याच्यामध्ये आपण काम करणार आहोत त्या अकाउंटमध्ये आपल्याला जायचं आहे आणि त्या अकाउंटचा वापर आपण कसं करायचं आहे ते थोडंसं आपण समजून घेऊ. मी आता हे फीचर्स दाखवतो तुम्हाला. जो डिस्प्ले दाखवेन तो तुमच्या मोबाईलच्या हिशोबानं मी तुम्हाला दाखवेन. त्याच्यानंतर PC वरती सुद्धा कशा पद्धतीचा डिस्प्ले देतो आणि तो कसा वापरायचा याबाबत मी तुम्हाला सांगेन. आता सुरुवातीला ज्या वेळेला तुम्ही वेब पेजवरून जरी गेला, समजा अकाउंट ओपन तुम्ही केलंय आणि अकाउंट ओपन केल्यानंतर मी आता इथं लॉग आउट करतो. इथून आपल्याला डिस्प्ले दिसतोय ना तुम्हाला? हो दिसतो सर. एक आता समजा तुम्ही अकाउंट ओपन केल्यानंतर वेब पेजवरती सुद्धा जाऊन तुम्हाला अकाउंटमध्ये प्रवेश करता येतो किंवा तुम्ही मोबाईलवरती ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला त्या ॲपमधून त्या प्लॅटफॉर्मवरती जाता येतं. पण सुरुवातीला तुम्ही काय करायचं आहे, आपलं अकाउंट या लिंकद्वारे ओपन करायचं आहे आणि त्याच्यानंतर वेब मार्फत किंवा ॲप डाउनलोड करून त्या ॲपवरून तुम्ही ओपन करू शकता. आता मी या ठिकाणी वेब पेजवरती धन हे टाकलं, समजा धन लॉग इन आलं, त्याच्यावरती क्लिक करायचं. परत त्याला क्लिक केला की धन लॉग इन पेज उपलब्ध होतं. या ठिकाणी आता इथे QR कोड मागतोय ती माझा, पण त्याच्या अगोदर ओपन असलेलं आता इथं नंबर आहे बघा. हा नंबर चुकीचा असतो. आपला जो नंबर आहे हा घालवायचा येणारा आणि आपला जो नंबर आहे रजिस्ट्रेशन करताना तो नंबर या ठिकाणी करायचा आणि प्रोसीड करायचं. त्याच्यानंतर तुम्ही अकाउंट ओपन करत असताना तुम्हाला 6 अंकी एक पिन नंबर दिलेला असतो, तुम्ही सेट करायचा असतो की तुम्हाला हवा असणारा 6 नंबर त्याच्यामध्ये आपण टाकायचे, कॅरेक्टर्स टाकायचे आणि तो नंबर आपला तयार करायचा. आता इथं मी माझा नंबर टाकतो. त्याच्यानंतर अकाउंट ओपनिंग झालं. ज्या वेळेला तुम्ही अकाउंट ओपन कराल, ॲप ओपन कराल, त्यावेळेला हा पिन नंबर मागतो. तो पिन नंबर टाकला की तुम्ही तुमच्या धनच्या अकाउंटवरती जातात. आता पहिला इथं बायोमेट्रिक पद्धतीमध्ये ते सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला थंब लावायचा आणि तुमचं ॲप ते बायोमेट्रिक करून घ्यायचं. आता इथं स्किप करायचं आणि प्रोसीड करायचं. तुम्हाला दिसणारा डिस्प्ले हा या पद्धतीचा दिसून येतो. हा डिस्प्ले दिसतो तुम्हाला. आता एक लक्षात घ्या, ज्यावेळेला तुम्ही धन ॲप ओपन करता त्यावेळेला तुम्ही ॲप ओपन केल्यावर तुमचा पहिल्या प्रथम जो डिस्प्ले दिसतो तो या पद्धतीनं दिसतो. मोबाईलवरती दिसणारा डिस्प्ले मी दाखवतोय तुम्हाला, त्याच्यानंतर तुम्हाला PC वरचा दाखवेन. खालच्या साईडला वरच्या साईडला जर बघितला तर तुम्हाला या ठिकाणी वरती डाव्या बाजूला तुमच्या नावाचा पहिल्या अक्षराचा सिम्बॉल त्या ठिकाणी दिसतो गोल सर्कलमध्ये. तिथं त्याच्यानंतर तुमचं नाव दिसतं आणि त्याच्या खाली होम, स्टॉक, ऑप्शन, म्युच्युअल फंड, कमोडिटी या पद्धतीचे फीचर्स तुम्हाला त्या ठिकाणी दिसतात. आणि खाली जर बघितलं तर खाली हे ग्रीन कलरचं जे तुम्हाला दिसतं,
घरासारखं चिन्ह, हे झालं होम. त्याच्यानंतर हे जे आपल्याला फिफ्थ सारखं दिसतं ते आपल्याला वॉचलिस्ट आहे. आणि मधला जो ध जे आहे हा धनचा काय आहे, धनचं फीचर्स आहे ते. आणि त्याच्यामध्ये सगळी तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये कुठली गुंतवणूक तुम्ही केलेली आहे, बँकेमध्ये तुमची किती शिल्लक आहेत, या सगळ्या गोष्टींचं डिटेल हे फ्रंट पेज म्हणून धनच्या अकाउंटवरचं दिसून येतं. त्याच्यानंतर पुढं चौक आहे बघा. हा जो चौक आहे हा तुम्हाला ऑर्डर त्यावेळेला तुम्ही प्लेस करता त्यावेळेला त्या ऑर्डरमधून तुम्हाला तिथं जायचं आहे. हे प्रत्येक जाणार आहोत आता आपण, फक्त फीचर समजून घेतोय. आणि लास्टला हे पिशवीसारखं गटलं बांधल्यासारखं जे दिसतंय रुपये, ते आपल्या अकाउंटचा बॅलन्स त्या ठिकाणी दिसतो. किंवा अकाउंटमध्ये पैसे घेण्यासाठी, विड्रॉल करण्यासाठी, क्रेडिट करण्यासाठी याच्यावरती क्लिक केलं की आपण त्या पेजवरती जातो. साधारण पहिला आपल्याला या पद्धतीचं पेज दिसतं. आता एक लक्षात घ्या, ह्या सगळ्या गोष्टी असं लक्षात घ्या का वापरताना बऱ्याच वेळेला वॉचलिस्टमध्ये स्टॉक कसा ऍड करायचा आपल्याला कळत नाही. पैसे ऍड केले तर ते पैसे कुठे ऍड केलेत हे आपल्याला लक्षात येत नाही, कसे करायचे ऍड करता लक्षात येत नाही. त्यामुळे आपण स्टेप बाय स्टेप समजून घ्यायचं, कुठं काय काय ठेवलेलं आहे. थोडक्यात सोप्या भाषेमध्ये म्हणजे काय, कुठं काय काय ठेवलेलं आहे ते आपण बघायचं. आता पहिल्या वेळेला ज्या वेळेला अकाउंट ओपन केलं तुम्हाला दिसणारा डिस्प्ले मी तुम्हाला सांगितला. आता इथं ऑल आहे, लक्षात ठेवा. हे इथं ऑल होमवरती पेज ठेवल्यानंतर बाकीच्या ज्या गोष्टी तुम्हाला इथं दिसत आहेत, इथं आता खाली जसं जाल तुम्ही, हे पेज अशा पद्धतीने आहे. आता पहिला काय दिसतं इथं बघा, ऑल. आता हा जो भाग आहे याच्यामध्ये काय दिसतंय तुम्हाला, तर तुमचा पोर्टफोलिओ, तुम्ही गुंतवणूक किती केली. हा माझा डेमो अकाउंट आहे, या डेमो अकाउंटवर माझं आहे, त्याच्यामुळे ही माझी गुंतवणूक इथं दिसते तुम्हाला. तर तसं त्याप्रमाणे तुमचं अकाउंट ज्यावेळेला ओपन करता आणि त्याच्यामध्ये काय गुंतवणूक करता, काही शेअर्स खरेदी करता, ETF खरेदी करता, म्युच्युअल फंडमध्ये काय गुंतवणूक करता, ती जी सगळी काय गुंतवणूक तुम्ही केलेली आहे ती सगळी गुंतवणूक तुम्हाला कुठे दिसते, या ऑलमध्ये हे सगळं दिसतं. एकूण याच्यात विभागणी दिसत नाही तुम्हाला. ऑलमध्ये एकूण पैसा तुमचा किती गुंतवणूक झालेला आहे, म्हणजे इथं इन्व्हेस्टमेंट आहे, एकूण टोटल इन्व्हेस्टमेंट तुमची किती आहे ते इथं दिसतं. माझी सुरुवातीची इन्व्हेस्टमेंट किती आहे, इथं 2,867 रुपये एवढे पैसे मी इथं गुंतवलेले आहेत. आज करंट मार्केटमध्ये त्याची प्राइस किती झालेली आहे, तर साधारणपणे 10,509 रुपये इतकी माझी काय झाले त्याचं प्रॉफिट किंवा एकूण तो फंड माझा इतका इन्क्रीज झालेला आहे. आणि टोटल पोर्टफोलिओ म्हणजे माझा जो PL आहे, प्रॉफिट आहे, तो 7,642 रुपये, म्हणजे 2,867 वरती 7,262 रुपयाचं माझं प्रॉफिट झालेलं आहे. म्हणजे किती टक्के दिसते, 266% दरम्यान मला ते प्रॉफिट झाल्याचं आपल्याला दिसतं. म्हणजे एकंदरीत सांगण्याचं तात्पर्य काय की हे पहिलं पेज आहे, हा जो कॉलम आहे, आणि ऑलवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे दिसतं त्याच्यामध्ये तुम्ही एकूण केलेली गुंतवणूक, त्याच्यावर त्या पैशाची सध्याची मार्केटमध्ये त्याची व्हॅल्यू काय झालेली आहे, सध्या पैसा किती आहे, तो कमी झालाय की वाढलाय, हे समोर समजतं तुम्हाला. आणि मूळच्या अमाऊंटवरती तुम्हाला एकूण प्रॉफिट किती झालंय हे आपल्याला वरती दिसतं. हे झालं एकूण. मग त्याच्यामध्ये काही घेतलेलं तुमचं ETF असू देत, शेअर्स असू देत, गोल्ड बीज असू दे, या सगळ्याचं प्रॉफिट तुम्हाला तिथं दिसतं. आता आपल्याला सेपरेट पाहिजे असेल तर त्यावेळेला आपण काय करू, त्याच्या पुढचा जो कॉलम आहे स्टॉक, याच्यावरती क्लिक केलं की स्टॉकमध्ये तुमची गुंतवणूक काय ही तुम्हाला या ठिकाणी दिसते. लक्षात ठेवा. थोडंसं लॅगिंग व्हायला लागलंय, चेंज व्हायला वेळ लागते. पण इथं तुम्ही कुठले स्टॉक घेतलेले आहेत त्याचे इथं समरी दिसते. समजा ETF मध्ये तुम्ही काय गुंतवलेले असतील तर ETF मधलं तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. म्युच्युअल फंड जे सांगितलं तुम्हाला की म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा आपल्याला गुंतवणूक करता येते. पण म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत असताना आपण एका कंपनीला किंवा एक तज्ज्ञ मंडळींच्या अनालिसिस करणाऱ्या लोकांच्याकडे आपण ते पैसे गुंतवणूक करत असतो आणि ते आपला पोर्टफोलिओ त्यांच्या पद्धतीने काय करत असतात, गुंतवत असतात.
आपण त्याच्यामध्ये थोडंसं जायचं नाही आता. परंतु तुम्ही जर शेअर मार्केटमध्ये काय म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केलेली असेल तर ते सगळे तुम्हाला इथं पाहायला मिळेल. आता हा एक भाग झाला. इथं म्हणजे कुठं काय बघायचं पहिल्या पेजवर लक्षात आलं. त्याच्यानंतर थोडंसं खाली तुम्ही क्लिअर केलं की तुम्ही इथं कमोडिटीचं पण दिसतंय बघा. दुसरं कमोडिटी म्हणजे गोल्ड आहे, नॅचरल गॅस आहे किंवा इतर हे जे आहे हा कॉलम, याच्यावरती तुम्ही क्लिक केला समजा, याच्यावरती क्लिक केलं की तुम्हाला कमोडिटी क्लिक केलं तुम्ही की तुम्हाला इथं क्रूड ऑइल दिसतं. क्रूड ऑइल फ्युचर मेनी आणि दोन प्रकारचे असतात. क्रूड ऑइल मार्च फ्युचर आहे, क्रूड ऑइल फ्युचर आहे. त्याच्यानंतर नॅचरल गॅस आहे, नॅचरल गॅस फ्युचर, गोल्ड फ्युचर, सिल्वर. म्हणजे हे कमोडिटीचे जे काय कंपोनंट्स आहेत, कमोडिटीमध्ये जर आपल्याला काम करायचं असेल तर त्या ठिकाणी क्लिक करून आपल्याला कमोडिटीमध्ये जाता येतं. हा भाग आहे या ठिकाणी, हे आपल्याला कमोडिटी आहे. आता नवीन असणाऱ्या लोकांना यातला फरक थोडासा समजणार नाही की कमोडिटीमध्ये काय काय येतं, शेअर्समध्ये काय येतं, म्युच्युअल फंडमध्ये काय येतं, ETF म्हणजे काय असतं, शेअर्स म्हणजे काय असतं. मी तुम्हाला सांगितलेलं आहे की शेअर्स आणि ETF हे जवळपास सारखेच आहेत, जवळपास सारखे आहेत पण इक्वल नाहीत, थोडासा फरक आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर म्युच्युअल फंडमध्ये शेअरमध्येच गुंतवणूक करते पण ते गुंतवणूक करण्याची सिस्टम वेगळी आहे, त्याच्यामध्ये वेगळा. कमोडिटी म्हणजे शेअर्सपेक्षा थोडंसं वेगळं त्याच्यामध्ये असतं, ते आपण बघू नंतर. आता मग कमोडिटी झाल्यानंतर पहिलं परत पेज काय दिसतं, कमोडिटीच्या खाली आपण पहिल्याच पेजवर आहे, इथं होमवरती सिलेक्ट केलंय, याच्यावरती आपण बघायला लागलो. त्या पेजवरती काय काय दिसते ते याच्यावरती आपण बघायला लागलो. आता इथं कमोडिटीवर आपण बघितलं. त्याच्यानंतर पहिलं फीचर इथं आपल्याला काय दिसतं बघा, इथं आपल्याला दिसतं स्टॉक. त्यालाच इक्विटी असं म्हटलं जातं, त्यालाच काय म्हटलं जातं, इक्विटी किंवा स्टॉक म्हणून आपल्याला ते बघायला मिळतं. आता त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर, त्याच्यावरती आपण क्लिक केलं की स्टॉकच्या बाबतीतली माहिती आपल्याला मिळते बघा. स्टॉकवरती क्लिक केलं. आता याच्यामध्ये काय बघायला मिळतं लक्षात घ्या. इथं वरती टॉपला काय आहे बघा, टॉप गेनर म्हणजे त्या दिवसभरामध्ये मार्केटमध्ये त्यांची लिस्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर पुढं हे काय आहे, टॉप लुजर म्हणजे आजच्या दिवसभरामध्ये ज्या स्टॉकमध्ये पडझड झालेले आहे, बेरिश ट्रेंड झालेला आहे किंवा ते घसरलेले आहेत, प्राइसमध्ये उतार निर्माण झालेला आहे, असे जे स्टॉक आहेत त्या बेरिश स्टॉकची काय येते त्या ठिकाणी आपल्याला लिस्ट येते. कोणत्या स्टॉकमध्ये पडझड झाली ते आपल्याला याच्यावरती इथं बघा. इथं तुम्ही बघितलं कोल इंडिया किती पडलाय, 1.53 पडलेला आहे. NTPC 1.27% पडलेला आहे. हिंदुस्तान युनिलिव्हर 1.6%. म्हणजे जे पडणारे स्टॉक आहेत त्यांची लिस्ट म्हणजे ते टॉप लुजर. त्याच्यानंतर 52 वीक हाय, हा फॅक्टर एक पुढे जाऊन तुम्हाला समजायचा आहे. 52 वीक हाय आणि 52 वीक लो म्हणजे साधारणपणे 5 वर्षाच्या कालावधीमध्ये त्या स्टॉकनं जास्तीत जास्त हाय प्राइस किती बनवलेली होती यांची लिस्ट येते. आणि 52 वीक लो म्हणजे जे स्टॉक 5 वर्षाच्या लो पासून खाली जो लो बनवलेला आहे तिथपर्यंत जाऊन, याच्यापूर्वी जो 52 वीकचा लो होता तिथपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे असे स्टॉक. आता टॉप 52 वीक हाय म्हणजे याच्या पूर्वी 5-6 वर्षापूर्वी किंवा 52 आठवड्याच्या पूर्वी या स्टॉकनं जो हाय तयार केलेला होता त्या हायच्या जवळपास प्राइस पोचलेले स्टॉक म्हणजे 52 वीक हायच्या स्टॉक, तिथं पोचलेले स्टॉक म्हणजे 52 वीक हायमध्ये, म्हणजे मागच्या 52 आठवड्यात पूर्वी जो हाय तयार झालेला होता त्या हायपर्यंत काय झालेलं आहे, मार्केटनं पोचलेला आहे किंवा ते स्टॉक तिथपर्यंत गेलेला आहे. आणि 52 वीक लो म्हणजे 52 आठवड्यापूर्वी त्या स्टॉकमध्ये जो लो तयार झालेला होता त्या लो पर्यंत मार्केट खाली गेलेले स्टॉक त्यांची लिस्ट येते. आता बाकीचं आपल्याला
फार त्या खोलामध्ये जायचं नाही. हळूहळू आपल्याला या सगळ्या गोष्टी समजणार आहेत. एक 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 आपण पाहत जाऊ. बाय व्हॅल्यू आहे. व्हॅल्यू म्हणजे ज्याच्यामध्ये जास्त मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी झालेली आहे. व्हॅल्यूम जास्त असणारे स्टॉकमध्ये बेरिश बुलिश दोन्ही येतील. मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी झाला म्हणजे तिथं सुद्धा व्हॅल्यूम झालेला आहे, किंवा स्टॉक पडत असताना तिथं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये व्हॅल्यूम आले म्हणजे खरेदी विक्री करणाऱ्यांची संख्या जास्त, असे स्टॉक या ठिकाणी येतात. जास्त सेलर असो त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं जायचं नाही. हे आपल्याला स्टॉकच्या बाबतीत म्हणजे स्टॉकवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला दिसतं. आता परत बघू आपण की ते कुठं दिसतं. आपण कशावरती क्लिक केलं, या स्टॉकवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला त्या पेजवरती घेऊन गेलं. या ह्याच्यावरती क्लिक केलं. आता त्याच्या खाली ऑप्शन म्हणजे जे डेरिव्हेटिव्ह मार्केट म्हणून पुढे जाऊन आपण बघणार आहोत. आता ह्या सगळ्याच गोष्टी तुम्हाला समजणार आहेत, पण थोडं सांगत जाईल की ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे सी पी बाय सेल जे आपण करतो त्याच्या संदर्भामध्ये याच्यावरती क्लिक केल्यानंतर स्टॉकमधले बाय ऑप्शन बाय तिचे सगळं जे आहेत ते त्या प्लॅटफॉर्मवरती आपल्याला घेऊन जात आहे. आत्ता सध्या त्याची गरज आपल्याला नाही. त्याच्यानंतर म्युच्युअल फंड आपण ऐकून आहोत की म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करावी. तर म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक आपल्याला जर करायची असेल तर याच्यावरती क्लिक केल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे म्युच्युअल फंड आपल्याच्या समोर काय होतात, ओपन होतात. त्याच्यावरती क्लिक केलं की इथं बघा वेगवेगळ्या प्रकारचे आहे. HDFC फिक्स, इथं काय दिसतं बघा, HDFC फिक्स कॅपिटल फंड हा एक याचा आहे. HDFCचा म्युच्युअल फंड आहे. बंधन स्मॉल कॅप फंड आहे, बंधनचा तो आहे. अशा वेगवेगळ्या कंपन्यांचे जे म्युच्युअल फंड आहेत त्या म्युच्युअल फंड या ठिकाणी आपल्याला असतात. त्याचे रिटर्न्स बघून किंवा त्यांचा परफॉर्मन्स बघून मग आपण असा एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायची असते. मग जर आपल्याला म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायचं असेल तर चांगला म्युच्युअल फंड कुठला आहे बघायचं आणि त्याच्यामध्ये आपण गुंतवणूक करायची. हा झाला म्युच्युअल फंडचा भाग. म्हणजे तिथं बघितल्यानंतर आपल्याला तिथं मग हाय रिटर्न्स क्वेश्चन मिळाले, इथं त्याचे फीचर्स दिलेत त्यांनी. हाय रिटर्न्स काय आहेत हे बाकी सगळं दिले. आपण त्याच्या खोलामध्ये जायला नको, परत आपण जाऊ पाठीमाग. आता त्याच्यानंतर एक महत्वाचा भाग बऱ्याच लोकांना माहिती नसणारा, जरी काम करत असले शेअर मार्केट तरी, रेंट स्टॉक थोडंसं समजून घ्या. जाताना मी सांगून जाईन तुम्हाला, पुढे जाऊन याच्यावर आपल्याला बोलता येतं. जसं एखाद्या कंपनीचा स्टॉक आपण खरेदी करतो, स्टॉक खरेदी करत असताना कशासाठी करत असतो तर त्या स्टॉकच्या प्राइसमध्ये वाढ झाली पाहिजे आणि मला आपलं प्रॉफिट झालं पाहिजे, हा उद्देश आपला असतो. किंवा त्या शेअरच्या माध्यमातून मला नफा मिळाला पाहिजे. मग नफा कुठल्या पद्धतीने मिळतो, एक नफा आपल्याला मिळतो ते शेअरची प्राइस वाढली, आपण खरेदी केलेल्या प्राइस पासून शेअरची किंमत वाढली तरी आपल्याला नफा होतो. दुसरी गोष्ट अशी होते की कंपनी आपल्या प्रॉफिट मधला काही हिस्सा त्या शेअर धारकांना देत असते. डिव्हिडंडच्या सुमारे डिव्हिडंडच्या रूपानं प्रत्येक वर्षी काही ना काही हिस्सा अमाऊंट ही प्रत्येक शेअरच्या पाठीमागं कंपनी तुम्हाला दिसते. हे सुद्धा एक प्रकारचं प्रॉफिट असतं. या पद्धतीनं आपल्याला प्रॉफिट मिळवता येतं. मग दुसरी आणखीन एक पद्धत काय आहे तर आपण खरेदी केलेले जे स्टॉक असतात, शेअर्स असतात, ते शेअर्स आपल्याला भाड्यानं देता येतात. आणि ही कन्सेप्ट बऱ्याच लोकांना शेअर मार्केटमध्ये बिगनर जे आहेत त्यांना माहिती नाही की बाबा आपले शेअर्स जे आहेत, आपल्या पोर्टफोलिओमध्ये जे शेअर्स आहेत ते आपण इतरांना भाड्यानं देऊ शकतो. म्हणजे आपला स्टॉक तर आपल्याच मालकीचा आहे, त्याची किंमत वाढलेली तेवढी जसा वाढलेली किंमत म्हणजे आपलं प्रॉफिट होणारच आहे. परंतु त्या कालावधीमध्ये तर तो स्टॉक आपण दुसऱ्याला भाड्यानं दिला, आपण कशाला दिला, रेंटवरती दिला, तर त्या रेंट पोटी आपल्याला काही भाडं, काही रेंट आपल्याला काय मिळतो, प्रॉफिट म्हणून आपल्याला मिळतं आपल्याला. आणि ते सुद्धा आपल्या एक बेनिफिटचा भाग होतो. मग हे आपल्याला देतो, ह्याचं कसं देता येतात, काय देता येतात हे मी थोडक्यात तुम्हाला सांगेन. म्हणजे पण ते स्टॉक कुठे येतात तर याच्यावरती तुम्ही क्लिक केलं, रेंट स्टॉक, रेंट अँड अर्न एक्स्ट्रा ऑन युअर स्टॉक, म्हणजे तुमच्या स्टॉकवरती रेंटवरून
नफा मिळवा अशा पद्धतीचं दिलेलं आहे. मग हा नफा आपल्याला कसा मिळवता येतो तर लक्षात घ्या, याच्यावरती आपण क्लिक केलं. आता सगळेच स्टॉक तुम्हाला रेंटवरती देता येत नाही. तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असणारे स्टॉक सगळेच्या सगळे लगेच तुम्हाला रेंटवरती देता येत नाही भाड्यानं. जे रेंटवरती ज्या स्टॉकची मागणी झालेली आहे तेच स्टॉक आणि तो स्टॉक तुमच्या पोर्टफोलिओमध्ये जर असेल तर तुम्ही तो स्टॉक काय करू शकता, रेंटवरती देऊ शकता. आता याच्यावरती क्लिक केल्यानंतर रेंटवरती आपण क्लिक करू. थोडीशी कन्सेप्ट तुम्हाला समजावून सांगतो. आता रेंटवरती केल्यानंतर हे बघा कोणकोणते स्टॉक रेंटवरती देता येणार आहेत त्यांची लिस्ट इथं आली. ही जी आहे इथं RVNL आहे, नंतर इरेडा आहे, व्होल्टाज आहे, टाटा एक्सेल आहे. तर अशा पद्धतीने इथं जी लिस्ट येते आणि यातले स्टॉक जर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असतील तर तुम्हाला काय करता येते, भाड्यानं देता येते. आता हे कधी देणार तुम्ही, जर तुमचा व्ह्यू असा असेल की मी स्टॉक लॉंग टर्मसाठी खरेदी केलेला आहे, मी लगेच विकणार नाही. आपली मानसिकता ती पाहिजे लक्षात ठेवा. कारण एकदा भाड्यानं दिली तर त्याला एक मुदत असते. त्या मुदतीच्या आतमध्ये ते स्टॉक तुमच्या अकाउंटवरती राहत नाही. ज्या दिवशी तुम्ही रेंटवरती देता ते स्टॉक तुमच्या अकाउंटमध्ये दिसायचे बंद होतात. रेंटवरती स्टॉक दिला की त्या दिवसापासून ते स्टॉक तुमच्या अकाउंटवरती दिसायचे बंद होतात. आणि काय होतं की ते स्टॉक ज्या तारखेला तुमचा तो करार संपणार आहे, रेंट भाडं द्यायचं जे संपणार आहे त्या दिवसापासून 1-2 दिवसामध्ये तुमच्या अकाउंटमध्ये परत ते स्टॉक काय होतात, दिसायला लागतात. आणि तुमचं असणारं प्रॉफिट किंवा तुमचं असणारं जे भाडं आहे ते भाडं सुद्धा तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती पे केलं जातं. या दरम्यान समजा तुमच्या स्टॉकला जर का डिव्हिडंड मिळाला असेल, तर तो डिव्हिडंड लगेचच्या लगेच त्या तारखेला तुमच्या अकाउंटवरती मिळत नाही. याचं कारण तुमच्या अकाउंटमध्ये ते शेअर्स नसतात. तुमच्या नावावरती शेअर्स आहेत परंतु तुमच्या अकाउंटवरती ते शेअर्स नसतात. आणि जे डिव्हिडंड तुम्हाला जाहीर झालेला असतो तो त्यावेळेला तिथं मिळत नाही. तो स्वतंत्रपणे दुसऱ्या ठिकाणी ऍड होतो. आणि ज्या वेळेला तुमचा करार संपतो आणि तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये तुमचे शेअर्स येतात, त्याच्यानंतर काही दिवसानं तुमचा जो डिव्हिडंड होता तो डिव्हिडंड सुद्धा तुम्हाला परत मिळते. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, तुमच्या पोर्टफोलिओमध्ये तुम्ही घेऊन ठेवलेले स्टॉक तसेच न ठेवता ते तुम्ही भाड्यानं देऊ शकता. रेंटवरती देऊ शकता. आता कुणाला देतात, काय देतात हे आपल्याला त्याच्याशी देणं घेणं नाही. जसं आपल्याला स्टॉक आपण कुणाकडनं खरेदी करतोय हे आपल्याला माहिती नाही किंवा आपल्याला कळत नाही. आपण नेमकं आपल्याला स्टॉक विकणारा कोण आहे आपण बघतो का, आपण कुणालाही बघत. हा सगळा डिजिटलच्या माध्यमातून खरेदी विक्रीचा व्यवहार होतो. अगदी त्याच पद्धतीनं परंतु या ठिकाणी सुद्धा रेंटवर दिलेले स्टॉक हे एक सिस्टमॅटिक पद्धतीनं ब्रोकरच्या थ्रूच ते त्या ठिकाणी दिले जातात. त्यामुळे ते रिस्कवर नसतात. लक्षात फक्त कसं असतं की जर त्या करार केलेल्या मुदतीच्या आतमध्ये तुम्हाला ते स्टॉक जर विकायचे असतील तर तुम्हाला ते विकता येत नाही. त्याची पडझड होत असेल आणि तुम्हाला विकायचं असेल तर तुम्हाला ते स्टॉक विकता येत नाहीत, कारण तुम्ही ते स्टॉक रेंटवर दिलेला. पण याचा दुसरा फायदा असा असतो, जर तुमचे स्टॉक तसेच पडून राहिले आणि तिथून त्याची प्राइस वाढत गेली तर वाढणाऱ्या प्राइसचं प्रॉफिट तुम्हाला मिळतंच, पण त्याचबरोबर भाड्यानं दिलेल्या स्टॉकचं रिटर्न्स तुम्हाला मिळतात. आणि हे रिटर्न सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं पर्सेंट वाईज बघितलं तर 4%, 5%, महिन्याला, 2 महिन्याला किंवा वर्षाला 30%, 30 ते 35% पर्यंत वार्षिक रिटर्न्स या रेंटच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला मिळू शकतात. म्हणजे समजा चुकून बायचान्स जर तुमच्या शेअर्समध्ये घसरण जरी झाली तरी काही प्रमाणामध्ये प्रॉफिट तुम्हाला रेंटच्या माध्यमातून येऊ शकतं. आता थोडक्यात बघा, कन्सेप्ट फक्त लक्षात घ्या. फारशी त्यात कट नाही. आपल्याला लक्षात घ्यायचं की मी शेअर खरेदी केलेत, ते शेअर्स आपल्याला भाड्यानं देता येतात.
एवढी कन्सेप्ट तर आपल्या माइंडमध्ये बसले की पुढे जाऊन आपल्याला कधी ते करायचं ते आपण बघू शकतो किंवा त्याच्यामध्ये कुठं शोधायचं. समजा आता सांगितलं मी आणि विसरला तुम्ही, पण तुम्हाला माहिती असलं की भाड्यानं शेअर्स देता येतात तर आपण ते शोधू शकतो. तसं आता समजा मला माझ्या पोर्टफोलिओमध्ये RVNLचा म्हणजे रिअल विकास निगम याचा शेअर्स माझ्या अकाउंटमध्ये 100 आहे किंवा 1000 काय आहे त्या शेअर्स माझ्याकडे आहेत. मग हा रेंट द्यायसाठी तयार आहे. मग याच्यावरती मी क्लिक केलं, याच्यावरती मी क्लिक करायचं आहे. त्याच्यासमोर तुम्हाला या पद्धतीचा प्लॅटफॉर्म ओपन होतो, जे डिस्प्ले तिथं तयार होतं. इथं काय काय दिलं तर तुम्हाला प्रत्येक शेअर्स पाठीमागं 8 रुपये भाडं मिळणार. प्रत्येक शेअरच्या पाठीमागं रेट किती ठरलाय तुमचा 8 रुपये 10 पैसे इतका प्रत्येक शेअरच्या पाठीमागं तुम्हाला भाडं किंवा रेंट मिळणार आहे. रेंटवर आपण दिला तर मग हे कधीपर्यंत द्यायचं आहे तर त्याचा करार आहे. किती दिवसापर्यंत तुम्ही ठेवला तर रेंट डेट दिले बघा 5 मे पर्यंत. म्हणजे समजा जर आज तुम्ही हा स्टॉक रेंटवरती दिला तुमच्याकडं असलेल्या क्वांटिटीसह तर तुम्हाला तो 5 तारखेपर्यंत 5 मे पर्यंत तो स्टॉक तुमच्या अकाउंटमध्ये दिसणार नाही. त्याची एंट्री कुठं गेलेला आहे कशासाठी दिलेला आहे त्याचे डिटेल तुमच्या अकाउंटमध्ये असतात, परंतु तो स्टॉक तुम्हाला इथं दिसत नाही. तो रेंटवरती गेलेला असतो. मग परत कधी येणार तर 5 तारखेला तुमची मुदत संपते. ही 5 तारीख इथं आहे बघा, दाखवतो तुम्हाला. इथं दिलेलं आहे आणि हे परत यायचं इथं दिलं. म्हणजे किती दिवस ठेवावं लागणार तुम्हाला 48 दिवसासाठीचा करार आहे. 48 दिवस तुमच्याकडनं रेंटवरती ते मागितलेला आहे आणि 48 दिवस तुम्ही त्यांना रेंटवरती तो स्टॉक देणार आहे. तुम्हाला त्याच्यातून प्रॉफिट रिटर्न किती मिळणार आहे बघा 21%, 21.93 म्हणजे 22% तुम्हाला रिटर्न त्याच्या थ्रू तुम्हाला मिळतं. आता हा CAGR हा वार्षिक असतो, म्हणजे वर्षाला त्याचं रिटर्न किती मिळू शकतील याप्रमाणे. मग त्याप्रमाणे तुम्हाला महिन्याच्या हिशोबाने थोडं कमी मिळतील, पण चांगले रिटर्न्स तुम्हाला याचे स्टॉक तसेच पडून राहण्यापेक्षा रेंटवरती आपण देऊ शकतो. याचे काही नॉमिनल चार्जेस असतात, त्यामुळे जरा क्वांटिटी अधिक असतील आपल्या तर आपल्याला चांगल्या पद्धतीने, नाही तर क्वांटिटी असणार आपल्या थोड्या तर त्यातलं आलेलं प्रॉफिटमधलं थोडे पैसे चार्जेसला आपल्याला जातात निघून. हा भाग समजला का लक्षात? थोडासा रेंटवरती स्टॉक, कारण पहिल्याच वेळेला ही गोष्ट सांगितलेली आहे. बऱ्याच लोकांना स्टॉक आपल्या पोर्टफोलिओवरचे रेंटवरती देता येतात हे माहिती नाही. आपल्या पोर्टफोलिओमध्ये स्टॉक भरपूर असतात. मोठे पोर्टफोलिओ बिल्ड करणाऱ्या लोकांच्या जवळ सुद्धा स्टॉक भरपूर असतात, परंतु तसेच पडून राहिलेले असतात. त्याचा वापर रेंटसाठी केला जात नाही. आम्ही जर ते स्टॉक लॉंग टर्मसाठी घेतलेले असतील, लगेच विकणार नसू, तर ते स्टॉक अशा पद्धतीनं ठेवता आपण थोड्या टायमिंगच्या रेंटमध्ये आपण देऊ शकतो. परवा मी अशोक लेलँडचा स्टॉक हा रेंटवरती मी दिलेला होता. 3 महिन्याच्या रेंटवरती दिलेला होता. क्वांटिटी खूप कमी होत्या, परंतु त्यावरती मला चांगल्या पद्धतीचं 5% रिटर्न्स मला त्याच्यावरती मिळालं आणि स्टॉक माझ्या अकाउंटवरती आला. समजा 5 पॉईंटचा स्टॉक तुमचा जर घसरला आणि इकडं जर रेंटनं तुम्हाला 5% जर आले असेल तर तुमच्या स्टॉकचं नुकसान काय झालं का? नाही. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्या, आणि तो स्टॉक आपण लॉंग टर्मच्या दृष्टिकोनातून घेतलेला आहे, लगेच विकणार नाही हे आपण ठरवलेलंच आहे. लॉंग टर्मची गुंतवणूक आहे, त्यामुळं असा स्टॉक आपल्या पोर्टफोलिओवर तसाच पडून राहण्यापेक्षा आपण रेंटच्या माध्यमातून काही इन्कम आपण कमवू शकतो. हा मार्ग सुद्धा आपल्याजवळ आहे. लक्षात या गोष्टी तुम्हाला कोणीही सांगत नाहीत. लक्षात एवढ्या डिटेलमध्ये, या प्रत्येक गोष्टीमध्ये डिटेलमध्ये जायचं तर खूप डिटेलमध्ये आपल्याला जावं लागतं, पण इतक्या गोष्टी सगळ्या कोण तुम्हाला सांगत नाहीत. आपण मात्र त्या लपवून ठेवत नाही, हिडन ठेवत नाही. तुम्हाला कुठल्या गोष्टी कशा करता येतील, शेवटी एवढं सगळं सांगितल्यानंतर कुठल्या क्षेत्रात कुठं आपल्याला काम करायचं आहे, कसं काम करायचं आहे याचं प्लॅनिंग तुम्हाला स्वतःला करावं लागणार आहे. ते प्लॅनिंग सुद्धा कसं करायचं हेही आपल्याला सांगणार आहे, पण त्या प्लॅनिंग प्रमाणे वागण्याची जबाबदारी मात्र तुमची असते. चला, हा रेंटवरच्या स्टॉकच्या बाबतीत तर समजलं का तुम्हाला? वन वे व्हायला सर हा एक विचारू का? हा विचारा ना. जर तेव्हा आपण स्टॉक घेतले आणि तो रेंट न दिले आपण,
हा आणि त्यामध्ये जर स्टॉक आपण रेंट न दिले, बरोबर लॉंग टर्म चा आहे हा. आणि त्यामध्ये जर घसरण झाली बरोबर. तर तर त्या मग तो पिरियड रेंट मध्ये बोला बोला तो रेंट न दिलेला स्टॉक तिथंही घसरण होती का त्याची? काय करायला होते? म्हणजे आपण रेंट न दिलेला स्टॉक असतो म्हणजे तिथं सेमच सगळीकडे रूल असतात हो, का की हो. रेंट न दिल्यानंतर होत नाही असं काय नाही? नाही नाही नाही, तुमचं तो घसरत असेल तर घसरणार. इकडची जी मुवमेंट चालू असते ती चालूच राहणार. तुमच्या ओके. स्टॉक मध्ये जर तेवढा लॉस झाला तर समजा तुम्ही रेंटवर दिलाय 245 रुपयाचा स्टॉक एक आहे आणि तो स्टॉक तुम्ही रेंटवर दिला आणि तुम्ही रेंटवर दिल्यानंतर त्या स्टॉकमध्ये घसरण झाली, 240 पासून 220 पर्यंत उतरला किंवा 210 पर्यंत उतरला, तरी तुमचा स्टॉकची किंमत कमी झाली. हा फक्त काय होणार होतं, तुम्ही जर तू घसरत असताना स्टॉक विकायचा असेल तर विकायचं स्वातंत्र्य तुम्हाला आता नाही. हा तुम्ही अडकून बसला त्याच्यामध्ये, कारण तुम्ही तो स्टॉक रेंटवरती दिले. हो पण एक गोष्ट आपण अशी लक्षात घ्यायची असते, जे स्टॉक आपण शक्यतो लॉंग टर्मसाठी घेत असतो त्याचं फंडामेंटल आपण चेक केलेलं असतं, चांगला स्टॉक निवडलेला असतो आणि लॉंग टर्मच्या ते 4 वर्ष 5 वर्ष याच्यापेक्षा सुद्धा जास्त आपण तो आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेवणार असतो. हा पोर्टफोलिओ म्हणजे शेअर मार्केटमध्ये खूप चांगला पैसा मिळवण्याचं एक तंत्र आहे, लक्षात ठेवा. मार्केटमध्ये कंपन्या, तुमचा जो पैसा तुम्ही जरी घरात ठेवला तर त्या पैशाची किंमत वाढत नाही, परंतु शेअर मार्केटमध्ये चांगल्या कंपन्यांच्या मध्ये जर ती पैशाची गुंतवणूक केलेली असेल तर महागाई बरोबर त्या स्टॉकच्या प्राइसचं त्याचं मूल्य हे वाढत असतं, लक्षात. त्यामुळे इथली गुंतवणूक आपण जर लॉंग टर्मसाठी केलेली असेल तर आपल्याला घाबरून जायचं कारण नाही, कारण त्या स्टॉकची प्राइस पुन्हा वर येते. परंतु तिथं रेंटमुळे तुम्ही घेतलेला त्यातला झालेला लॉस थोडासा कमी होऊ शकतो तुमचा. समजा तुम्ही तो विकला म्हणजे रेंटवर दिलाच नसता आणि स्टॉकमध्ये घसरण व्हायला लागली तर तुमचा लॉसच होणार आहे आणि तुम्ही थांबणार आहे लॉंग टर्मसाठी. फरक लक्षात येतो. जास्तच लॉस होतोय म्हटलं तर तुम्ही त्यावेळेला काढून टाकू शकला असता, परंतु जर तुम्ही रेंटवर दिला असतं तर जास्त लॉस होताना सुद्धा तुम्हाला तो काढून टाकता येणार नाही. जर आणि ते दिल्यानंतर रेंट न दिल्यानंतर त्याची जी किंमत असते प्राइस म्हणजे 8 रुपये वगैरे, बरोबर, मग त्या प्राइस मध्ये घसरण होती का आपली इकडे हे झाल्यानंतर? ठरलेला करार आहे तुमचा. तुम्हाला 8 रुपयेपर्यंत ज्या दिवशी ठरलं तुमचं भाडं की ते त्या दिवसापर्यंत काउंट करूनच भाडं झालेलं असते फायनल. किती क्वांटिटी तुम्हाला दिले तिथं गुणिले 8 रुपये 10 पैशाचा रेंट किती होतंय तितकं भाडं तुम्हाला मिळणार. ते रोज बदलणार नाही. ओके, म्हणजे काय घसरण हे झाल्यानंतर काय त्या फरक अमाऊंटमध्ये पडतो? त्या भाड्यात काय बदल होत नाही, त्या रेंटमध्ये काय बदल होत नाही. ते स्टॉक संपले, आणखी समजा दुसरा त्यात तुम्ही एक करार केला आज आणि दुसरा काय होतं, दुसऱ्या दिवशी समजा त्याच कंपनीचे स्टॉक दुसऱ्या प्राइसला रेंटवरती देतात, पण तुमच्या स्टॉकला काय अडचण नाही, तुमचा गेला तो गेलाच. आता हाच दुसऱ्या दिवशी समजा आला आणि त्याची क्वांटिटी आणि मुदत ही वेगळी असते. समजा काही 15 दिवसासाठी रेंटवर पाहिजे तो स्टॉक, आरव्हीएनएल स्टॉक आहे आपला समजा, रेंट एकच मिनिट. आता रेंट आरव्हीएनएल हा स्टॉक आहे, तर आरव्हीएनएल हा स्टॉक आहे, पण याचं एक वेगळं कॉन्ट्रॅक्ट आहे. ते कसं आहे, एक 15 दिवसासाठी तुम्हाला रेंटवर द्यायचा आहे, पण त्याच्यासाठी असणारा रेंट हा 2 रुपये 10 पैसे. फक्त 15 दिवसासाठी तुम्हाला ठेवायचं असेल तर त्याचा रेंटची प्राइस तिने किती ठरवली, 2 रुपये 10 पैसे. तितकेच तुम्हाला मिळणार. लक्षात आलं? आणखीन काय शंका आहे का? कुणाला आणखीन काय विचारायचं का? प्रश्न विचारत चला तर आपल्याला सुचते, नाही तर मग आपण ऍपकडे आणि परत जाऊ. रेंटवरचा थोडासा भाग आहे, कधी कुणाला माहिती नसलेलं त्यामुळे थोडंसं सांगितलेलं आहे. जाऊया पुढे. सर अजून एक एक्झाम्पल घेता का प्लीज? दुसरं घेऊया, नाही तर आता खाली आहे बघा, व्होल्टाज आहे. आता व्होल्टाजच्या इथं मागणी पण असते, लक्षात घ्या खाली 8,000. आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगितली, काय सांगितलं की पोर्टफोलिओ म्हणजे तुमचे जेवढे स्टॉक आहेत ते सगळेच रेंटवर जातील असं नाही. इथं जे रेस्ट ज्याची मागणी आहे आणि तो स्टॉक तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये आहे तर तुम्ही देऊ शकता. लक्षात आलं? ओके. आता इथं समजा व्होल्टाज आहे, हा व्होल्टाज आहे.
वॉल्टाची मागणी किती सांगितली तिने? 8,000 क्वांटिटी त्यांना रेट्सवर पाहिजे. किती Okay. पाहिजे? 8,000 क्वांटिटी त्यांना रेंटवरती पाहिजे. मग आता ती कशी पाहिजे, त्याचं करार काय बघूया आपण. त्याच्यावरती क्लिक केलं आपण, आता 20 रुपये प्रति शेअर आहे बघा, नाही 12 रुपये. इथं खाली काहीतरी वेगळं दाखवते आपल्याला, प्राइस 12 दाखवते, वरती 20 दाखवते वोल्टासला, पण प्रति शेअर आपण खालचं धरू, हे 12 प्रत्येक बहुतेक शेअर. सर तो पडलाय खाली, -7.65 आहे. 20 ठरलेला असेल, तो 12 पडला, असं काही आहे का? नाही नाही, तसं नाही. आपल्याला पडलेलाचा फरक आपल्याला नाही पडत, किंवा आता खरेदी करताना आपल्याला ह्या रेंटला मिळत असेल तो 20च्या 20च्या नाही 12च्या, ते एवढ्या म्हणजे त्याच्या डीप मध्ये मी कधी जायला नाही. आता इथं बघितलं ते तुमच्या लक्षात आलं, कारण दोरीतला फरक दिसतोय आपल्याला, परंतु आपण खरेदी केलेल्या रेंटमध्ये बदल होत नाही. लक्षात आलं? अच्छा, म्हणजे आपण एकदा रेंट ठरवलं समजा, हा. तर कोणी 6 बदलत. महिन्यासाठी घेतलं तर तो रेंट बदलणार नाही. जो नाही, रेंट नाही, आहे तो नाही. येणारच आपल्याला दर महिन्याला. शेअर्स कुणीले कितीचा ठरलाय तेवढं रेंटचं भाडं तुम्हाला आधीच कळतंय, फक्त त्या आधी तुम्हाला मिळत नाही एवढंच. आणि मग मिळतं कधी सर? टेनर पूर्ण हा, जी संपल्यानंतर? तारीख संपते ना, आता प्रत्येकाची तारीख असते ना, इथं तारीख आहे बघा, आता याची सुद्धा मगाशी बघितली आपण, हा सुद्धा 5 मे ची तारीख दिली आहे. 5 मे पर्यंत त्यांना हा स्टॉक पाहिजे रेंटवर. 5 मे पर्यंत ओके. त्यांच्याकडे ते राहतात, आणि 5 मे नंतर आपल्या अकाउंटवरती परत होते तसे ते स्टॉक जमा होतात, अधिक आपल्याला मिळालेलं रेंट. ते कुठं बघायचं, काय बघायचं, अकाउंटमध्ये आहे आपल्याला, म्हणजे रेंट किती मिळालं, ती ऑर्डरची, प्रत्येक ऑर्डर वेगवेगळ्या पद्धतीची आहे, ती वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. रेंटवरती दिलेल्या स्टॉक कुठला दिलाय, किती तारखेपर्यंत दिलाय, त्याच्यावरती रिटर्न्स किती आहेत, ते आपल्याला सगळं तिथं बघायला मिळतं. आणि सर अजून एक क्वेश्चन होता. हा, बोला ना. अजून एक क्वेश्चन होता. आता मला सांगा, हा. समोरचा जो बायर आहे, तो हा जो रेंटने घेतोय, तर बरोबर. त्याचं प्रॉफिट काय आहे त्याचं? नाही, आपल्याला ते आम्ही त्याच्यात अजूनही पडायला नाही, हे मी तुम्हाला सांगतो. त्याचं प्रॉफिट काय, ते घेतात, त्याचे मोठ्या मोठ्या क्वांटिटी खरेदी करून म्हणजे विकणार, काय त्यांच्या स्ट्रॅटेजीज असतात, ते बाय अँड सेलिंग म्हणून काय ते काम करत असते. आपल्याला त्याच्याशी देणं, आम्ही तिथपर्यंत गेलोच नाही. आमचं काम कुठंपर्यंत आहे तिथपर्यंत केलं आम्ही. आपल्याला देता येतोय ना, भाड्यानं देतोय, सुरक्षित आहे का, सुरक्षित आहे, याला जबाबदार कोण आहे, ब्रोकर आहे, विषय संपला. ओके. कुणाला तरी विकणार, कारण आपण तरी कुणाचं भाड्यानं घेऊ शकत नाही, घेण्याची ताकद आपली नाही. समजलं? हो सर. हा, चला. हा, बोला. मतलब 6 months मैम, तुमचा आवाज क्लियर येत नाही. ऐसे कुछ है क्या? जी, आपका आवाज किसी तरह से सुनाई नहीं दे रहा है, डिस्टर्ब हो रहा है, क्लियर बताइए. सर ये जो आप बोल रहे हैं हम लोग रेंट दे सकते हैं शेयर्स का, तो 1 ईयर ही इसका फिक्स पीरियड है या 6 months में भी हम लोग निकाल सकते हैं, ऐसा कुछ है? नहीं 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 नहीं, इसमें क्या होता है मालूम, 1 ईयर का अगर उसका कॉन्ट्रैक्ट है, ये अलग अलग कॉन्ट्रैक्ट वाले शेयर्स Okay. होते हैं रेंट पे देने के लिए. हर एक का कॉन्ट्रैक्ट डेट या मंथ या टाइम अलग होता है. कोई कोई स्टॉक का ऐसा होता है कि एन्युअली होता है, एन्युअली जो होता है उसका रेंट ज्यादा होता है. जो रेंट पर एनुअल एक ईयर के, एक साल के लिए लेते हैं, तो 1 साल का कॉन्ट्रैक्ट जो होता है उसके लिए रेंट थोड़ा ज्यादा होता है, और वो कॉन्ट्रैक्ट 1 साल तक रहेगा. उससे पहले आपको कॉन्ट्रैक्ट में से बाहर निकालने में नहीं आता. अगर दूसरा कॉन्ट्रैक्ट है, उसका 5 महीने का है या 6 महीने का है, तो 6 महीने तक हमें उस ऑर्डर में रहना ही पड़ता है. स्टॉक उनके पास ही रहेंगे, उसको उस कॉन्ट्रैक्ट में हम बाहर नहीं निकाल सकते. ओके सर. यही ये था ना. हाँ सर, ये क्वेश्चन था. ओके, समझ गया ना. हाँ सर. हाँ, ठीक है, चलो चलो चलो. ओके, आता आपण रेंटवरती आलो. हे जाता जाता ऍप आपण समजून गेलोय. फक्त
ॲपमध्ये समजून घेताना हा रेंटचा भाग थोडासा इतर वेळेला माहिती नव्हता किंवा बऱ्याच वेळेला वापरला जात नाही म्हणून तो सांगतोय. आता लगेचच्या लगेच आपण घेतलेल्या स्टॉकमध्ये रेंटवरती मिळतीलच असं नाही, परंतु काही स्टॉक आपण खरेदी केले. याच्या अगोदर कोल इंडिया होता, बरेचसे अशोक लेलँड होता, बरेचसे स्टॉक फिरून 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 त्याच्यामध्ये येत असतात. आपण चेक करायचं, रोज उठलं की रेंटवरचा स्टॉक आपण चेंज करायचा, तो आपल्याकडे स्टॉक आहे का आणि आम्ही आता लगेच विकणार नाही असं जर असेल आणि आपल्याला क्वांटिटी जर बऱ्यापैकी असेल आणि पर्सेंट वाईज जर विचार आपण केला, 2%, 3% जर महिन्याला किंवा 2-3 महिन्याला जर मिळायला लागले तर वर्षाचे किती पर्सेंट होतात आणि तेही आपल्याला आपले स्टॉक स्वतःच्या मालकीचे राहून आम्ही भाड्याने देतोय, घर आमचंच आहे, आम्ही भाड्याने देतोय आणि भाड्यानं वसूल करतो, हा प्रकार याच्यामध्ये आहे. चला आता रेंट झाल्यानंतर कमोडिटीमध्ये आपण जर क्लिक रेंटचं झालं. आता एटीएफ बाबत आपल्याला थोडंसं समजायचं. एटीएफ मी तुम्हाला काल सांगितलं होतं की आपल्या पोर्टफोलिओमध्ये एटीएफचा काय पाहिजे, आपल्याला भाग पाहिजे किंवा हिस्सा पाहिजे. काही आपण गुंतवणूक काय करायची, एटीएफ करायचे. एटीएफ अनेक प्रकारची एटीएफ आपल्या मार्केटमध्ये आहे. मग हे सगळ्या एटीएफ पैकी कुठले एटीएफ घ्यायची ह्या सगळ्या डिटेलमध्ये जर आपण घ्यायला लागलो तर आपल्याला कळणार कुठला एटीएफ घ्यायचा. तर तुम्हाला एक सांगतो, एटीएफ घेत असताना आपण नवे आहात, आपण त्या खोलामध्ये जास्त जायचं नाही. मी तुम्हाला काही अशा गोष्टी सजेस्ट करेन की त्याच्यावरती यायच्या, म्हणजे कसं, ज्याच्यामध्ये व्हॅल्यूम जास्त असला पाहिजे आणि त्याला लागणारे चार्जेस हे कमी असले पाहिजेत. त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून मी तुम्हाला सुचवतो निफ्टी, बँक निफ्टी हे 2 एटीएफ आपण काय करायचे, आपल्या पोर्टफोलिओसाठी निवडायचे. आपल्या पोर्टफोलिओसाठी कालचाच विषय जर आपण घेतला तर बँक निफ्टीनं 20 रुपयांची मुवमेंट, बँक बीजमध्ये 20 रुपयाची मुवमेंट दिलेली आहे, म्हणजे रिकव्हर झालेला आहे. मग काल आपण म्हणत होतो त्याप्रमाणे जर कालच्या याला जर आपण बघितलं, पर्सेंट पडल्याप्रमाणे जर खालच्या लेवलला आपण घेतलं तर 10%ची एका क्वांटिटीच्या मागं सांगतोय तुम्हाला, 10 रुपयांचे पर्सेंटेज नाही सांगितलं मी, 10 रुपयाची %ने गेला असेल ते 20 रुपयांची मुवमेंट आपल्याला आली एका शेअरच्या पाठी. पडताना सावकाश पडते. आणि का महत्वाचं आहे तुम्हाला सांगितलं, लक्षात घ्या. एखाद्या कंपनीचा शेअर्स जर पॅनिक घेऊन जर थांबला तर त्याला परत पुन्हा सुरळीत व्हायला खूप वेळ लागू शकतो. समजा त्याच्यामध्ये बॅड पॅच असेल तर तो वाढायला वेळ लागू शकतो, परत रिकव्हर व्हायला. तसं या निफ्टी, बँक निफ्टी हे जे एटीएफ आहे यालाच काय म्हटलं जातं की एक्सचेंज ट्रेडेड फंड असं म्हटलं जातं. याच्यामुळं निफ्टी जशी वाढते, निफ्टीचा आतापर्यंत रेकॉर्ड काय, किती जरी मारले तर शेवटी काय म्हटलं जातं, निफ्टी जाना तो ऊपर आहे, मार्केटला जायचं तर वरतीच आहे. मग जर निफ्टी वरती जात असेल तर, आणि ह्या सगळी निफ्टी आपल्याला खरेदी करता येणं शक्य काय, निफ्टीचे 50चे जे स्टॉक आहे, तो जो बंच आहे, तो जो इंडेक्स आहे, त्या इंडेक्सला खरेदी करण्याची आपली ताकद नाही. म्हणून काही तज्ज्ञ मंडळींनी एटीएफ तयार केलेला आहे आणि त्या सगळ्या स्टॉकमध्ये काही प्रमाणामध्ये पैसे असे विभागून लावलेले आहेत. टक्केवारी प्रमाण असते त्याच्यामध्ये, थोडा हिस्सा त्याच्यामध्ये. सगळे शेअर्स तुम्हाला इथं दिसत नाहीत त्या एटीएफ मध्ये, परंतु त्या सगळ्या पैशांच्या मध्ये, सगळ्या कंपन्यांच्या मध्ये पैसा तुमचा लागलेला असतो. म्हणजेच काय, निफ्टी वाढली की तुमचा पैसा वाढतो. तसं स्टॉकचं नसतं, लक्षात ठेवा. स्टॉक निफ्टी वाढायला जरी लागले तरी तुमचा स्टॉक वाढेलच असं नाही. काही स्टॉकच्या बाबतीत जर तुम्ही बघितला, निफ्टी पडते परंतु ते स्टॉक इतक्या स्पीडनं पडतातच असं नाही. त्या गोष्टीचा विचार करा. परंतु बँक बीज जे आहे ते बँक बीज मात्र वाढत, निफ्टी वाढले की बँक बीज वाढत जाते. त्यामुळे सुरक्षित आणि चांगले रिटर्न्स, आपण जर पाठीमागची हिस्ट्री बघितली, 100-125 पर्यंतचे रिटर्न्स मागील हिस्ट्रीला, बॅक हिस्ट्रीला चेक केल्यानंतर 5 वर्षामध्ये 100-125चं रिटर्न्स आपल्याला या बँक बीज मधून मिळालेले आहेत. फक्त थोडंसं कसं, टॉप लेवल, आता हाच क्लास मागच्या महिन्यामध्ये जर आपला चालूच राहिला असता तर मार्केट टॉपला होतं आणि टॉपला ज्या वेळेला मार्केट होतं त्या ठिकाणी जर आपण गुंतवणूक केली असती
निफ्टी बीज ही कुठूनही करायची आहे, परंतु टॉप लेवलला आपण गुंतवणूक करत असताना कमी पैशामध्ये SIP टाईपनं सुरुवात केली असते. म्हणजे सुरुवातीची पहिल्या महिन्याला आपण काय केलं असते, कमी खरेदी केली, कारण वरती खरेदी करतोय आपण, त्यामुळं कमी खरेदी केली. तिथून 1% 1.5% पडली, परत तिथं आणि बीज निफ्टी बीज खरेदी केलं, तिथून परत खाली आली. म्हणजे जशी खाली येत जाईल आणि समजा वरून एक 20% पर्यंत जर ती खाली आली असेल, तर आपण याच्या अगोदर ज्या क्वांटिटी खरेदी करतो तो त्याच्या दुप्पट क्वांटिटी आपण खरेदी करायला सुरुवात करायची. एक 20% पर्यंत खाली आलेला, तिथून जरा खाली गेले तर आणखीन आपण क्वांटिटी वाढवायची. आणि निफ्टी बीजच्या बाबतीत, स्टॉकच्या बाबत मी असं म्हणत नाही, निफ्टी बीजच्या बाबतीत, निफ्टी बीजच्या बाबतीत, बँक बीजच्या बाबतीत हे जे ETF आहेत, त्या ETF मध्ये या पद्धतीने जर आपण गुंतवणूक केली तर निश्चितपणे. आता कसं झालेलं आहे लक्षात घ्या, वरून बऱ्यापैकी 10-12% किंवा 20%च्या दरम्यान मी बघितलेलं नाही, पण 12-15% पर्यंत तरी काय आलेलं आहे, निफ्टी बीज किंवा निफ्टी बँक वरून खाली आलेलं आहे. म्हणजे एक चांगला बेस, एक चांगली जागा आपल्याला गुंतवणूक करण्यासाठी मिळाली. मग या टप्प्यावर एक थोडीशी मोठी अमाऊंट या ठिकाणी टाकायची आणि इथून पुढं आता काय करायचं, एक तर या पद्धतीने करू शकता, प्रत्येक महिन्याला तुम्ही काही अमाऊंट त्याच्यामध्ये टाकू शकता, ऍड करू शकता. एक पार्ट झाला. नसेल तर अशी स्ट्रॅटेजी ठेवायची, मार्केट वर चढत असेल किंवा खाली जात असेल, ज्या वेळेला मार्केट वर जाऊन 1.5% खाली पडलं, बँक बीज मध्ये पैसे टाक. मार्केट वरती गेलं, परत 1.5% एकाच दिवशी 1.5% किंवा 1% पडलं, निफ्टी बीज मध्ये आणखीन काही क्वांटिटी ऍड केलं. निफ्टी परत आहे तिथून तुम्ही निफ्टी बीज खरेदी केलं आणि निफ्टी बीज किंवा निफ्टी आणि परत खाली पडली, 1% न पडली, परत तिथं तुम्ही गुंतवणूक करा. म्हणजे पर्सेंटेज नुसार तुम्ही त्याच्यामध्ये गुंतवणूक करता. मग पर्सेंटेज नुसार गुंतवणूक करत असताना ते वाढताना सुद्धा वाढता 1.5% पडली तरी गुंतवणूक करायची आहे, किंवा पडत असताना 1.5% पडत झाली तरी तुम्ही गुंतवणूक करायची. ही एक पद्धत त्याच्यामध्ये आहे. आणि दुसरी म्हणजे काय सांगितलं तुम्हाला की 2-3 टप्प्यामध्ये 12% पडलेला आहे, तिथे एक मोठी अमाऊंट टाका लमसम, तिथं थांबा, तिथून एक 20% 30% 10% किंवा आणि 5-10% खाली पडली, तिथं थोडी मोठी अमाऊंट करा आणि एक 2-3 इन्स्टॉलमेंट मोठ्या करा. एक 40% पर्यंत समजा क्रॅश ज्या वेळेला येतो, आता समजा हे युद्ध जर आणखीन लाभलं तर आणखीन थोडं मार्केट पॅनिक होऊन खाली जाऊ शकतं. आणि याच्यावरती समजा काही समाधानकारक काही चांगल्या गोष्टी न्यूज याच्यामध्ये आल्या तर मार्केट आहे त्या लेवलपासून पुन्हा करेक्शन व्हायला सुरुवात, म्हणजे आपल्याला प्रॉपर बॉटम मिळू शकत नाही. त्यामुळे या टप्प्यावरती काही क्वांटिटी आपण त्याच्यामध्ये ऍड करायची आहे. आणि मग खाली घसरला की ते फक्त ETF आणि म्हणजे ETF बाबत बोलतोय, त्याच्यामध्ये 2 सांगितलं की एक निफ्टी बीज आणि बँक बीज. आता लक्षात घ्या, त्याच्यामध्ये निफ्टीचे सुद्धा अनेक ETF आहेत. मग त्यातला कुठला निवडायचा, तर निपॉन इंडिया असं येते. निफ्टी बीज टाकला की निपॉन म्हणून येते, तो तुम्ही ऍड करायचा. तर मी करून दाखवतो तुम्हाला नंतर तिथं. आणि बँक बीज सुद्धा निपॉन निफ्टी बीज बँक बीज, निपॉन निफ्टी बँक बीज, हे 2 ETF आपण काय करायचे, आपल्या अकाउंटला किंवा वॉचलिस्टला ऍड करायचे. आणि पहिली खरेदी तुम्ही स्टॉक खरेदी करू नका. काय म्हणतोय लक्षात घ्या, तुमची पहिली खरेदी काय काय कशामध्ये करा, म्हणजे तुम्हाला ती सवय, हे मला खरेदी करायची आहे याची जाणीव तुम्हाला राहील की मला ETF मध्ये का हा सुरक्षित फंड आहे, हा जरा बऱ्यापैकी सुरक्षित फंड आहे, म्हणून तुम्ही ETF मध्ये काय करायचं, गुंतवणूक करायची. पहिले निफ्टी घ्या, बँक निफ्टी घ्या, हे 2 झालं. त्याच्यानंतर गोल्ड बीज मध्ये काय गुंतवणूक करा, त्याच्यानंतर सिल्वर बीज मध्ये काय गुंतवणूक करा. हे 4 ETF तुमच्या 80% पैशातील किती याच्यामध्ये लावणार आहेत मला माहिती नाही, परंतु ती विभागणी करून याच्यामध्ये गुंतवणूक करा. मग तुम्ही स्टॉककडे, मग हवे असलेले स्टॉक वेगवेगळ्या सेक्टरमध्ये त्याच्यामध्ये निवडा. आता ETF तुम्हाला कुठं बघायचं ते सांगितलं. आता इथं सुरुवातीलाच दिसतो बघा, निपॉन हे दिसतं का, याची किंमत किती आहे आता, 269 रुपये, 269 रुपये आहे. या ठिकाणी तुम्ही खरेदी करू शकता. आता
बँकेचा पुढं दिसतोय का उगो इथं, नाहीतर आपल्याला तिथे टाकावं. फास्ट किंवा गोंधळाचं असं काय वाटत नाही ना? नाही नाही समजते. असो इथं दिसत बँक बँक. सर ये एनएससी और बीएससी दोनों में रेकमेंड करता है, तो कौन सा प्रेफर करना रहता है इसमें? एनएससी एनएससी हमें खास करके एनएससी पर ही फोकस करना. ठीक है. अगर कोई पर्याय नहीं हो, अगर कोई हमें करने में नहीं आता हो, बीएससी पे ही मिलता है तो बीएससी पर हम लेंगे. वहाँ थोड़ा सा एजुकेशन में या थोड़ा सा प्रॉब्लम आ सकता है, इतना ज़्यादा प्रॉब्लम नहीं है, वहाँ भी काम हो जाता है, लेकिन प्रेफर हमें करना है एनएससी. आता इथं आहे बघा. ज्यादा फर्क? हाँ सर दोनों में ज्यादा कुछ फर्क है क्या? नहीं नहीं कुछ फर्क नहीं, थोड़ा सा प्राइस में दे 1-2 रुपए का फर्क होता है, थोड़ा सा फर्क होता है. इसमें भी ट्रेडिंग करते हैं सर, आपको मालूम होना चाहिए, क्योंकि सेंसेक्स में खरीदी करते हैं, बीएससी में खरीदी करते हैं और निफ्टी में बेच देते हैं. एक ट्रेडिंग का सिस्टम है, उसमें हमें नहीं जाना है, छोड़ देंगे, सब कुछ कन्फ्यूज हो जाएगा. ठीक आहे, थँक्यू सर. या दोन्हीच्या मधला फरक असतो, म्हणजे बीएससी मध्ये स्टॉकची जी किंमत असते आणि एनएससीच्या स्टॉकमध्ये जी किंमत असते त्याच्यामध्ये मायनर फरक असतात. म्हणजे बीएससी मध्ये समजा आपल्याला तो स्वस्तामध्ये मिळत असेल तर बीएससी मध्ये खरेदी करायचा आणि इकडे एनएससी मध्ये विकायचा, अशी सिस्टीम काहीतरी आहे ती. आम्ही त्याच्यामध्ये जास्त लक्ष घालत नाही, तो फार क्विकमध्ये डिसिजन घ्यायचा भाग आहे तो. असो तेवढ्या लांब आपण जायला नको, आधी एक एक गोष्टी आपल्याला समजू देत. चला तर आता कुठंपर्यंत आलो होतो आपण, ETF बघितलं. आता कमोडिटीजमध्ये आपल्याला सगळे बघा, क्रूड ऑइलचं फ्युचर आहे, त्याच्यानंतर नॅचरल गॅस आहे, गोल्ड आहे, सिल्वर आहे. हे जे कमोडिटीचे प्रकार आहेत, हे कमोडिटीचे प्रकार याच्यामध्ये तुम्ही ऑप्शन ज्यावेळेला आपण पुढे शिकू की ऑप्शन कशा पद्धतीने केले जातात, त्यावेळेला या ऑप्शनवरती आपल्याला या ठिकाणी विचार करता येतो. कमोडिटीचं फ्युचर आहे, त्याला किती पैसा लागतो, काय लागतो हे आपल्याला समजतं. फ्युचर हे फ्युचर पण आहे आणि याच्यामध्ये ऑप्शन पण आहे. कशामध्ये? नॅचरल गॅसमध्ये वगैरे. क्रूड ऑइलमध्ये कॉल पुट आहे तर लक्षात, त्याच्यामध्ये सुद्धा ऑप्शनमध्ये आपल्याला काम करता येतं. हे कमोडिटीमध्ये. कमोडिटी म्हणजे काय फारसं वेगळं आहे अशाचा भाग नाही. आता त्याच्यानंतर IPO आपण बघितलं, तुम्हाला IPOचं सांगितलेलं आहे सगळं डिटेल. आता IPOचं अप्लायने आपण कुठं बघायचं हा प्रश्न पडतो ना आपल्याला मोबाईलमध्ये. आता ॲप हे मी तुम्हाला ॲप सांगालो, कुठली गोष्ट कुठं बघायची आहे कशी. खाली आलो आपण, शांतपणे जर बघितलं तर सगळ्या गोष्टी आपल्याला समजतात, गोंधळून जायची गरज नाही. आपल्या समोर आहे त्याच्यावरतीच आहे, ते एका कडन बघत आलं असतं, कुठं ना कुठं ते मेंटेन केलेलं आहे. आता खाली बघितलं की इथं तुम्हाला IPOची माहिती दिली, कुठं या ठिकाणी IPO दिले. आता याच्यावरती क्लिक केला, याच्यावरती क्लिक केलं की आपल्याला IPO बद्दलची माहिती मिळते. म्हणजेच काय, आता इथं बघा वरती काय, फंड रेफरल IPO ला क्लिक केलं आपण. त्याच्या खालती आता इथं बघा ओपन कुठला आहे. ओपन म्हणजे काय, आता तुमच्याकडून मागणी करायचा हवं, म्हणजे तुमच्या अकाउंटमधून तुम्ही अप्लाय करायचं आहे त्याला, त्याच्यासाठी तो ओपन आहे. अजून त्याची एक तारीख असते, त्या तारखेच्या पुढं तुम्हाला अप्लाय करता येत नाही. आणि अप्लाय सुरू झाल्याची पासून बंद होईच्या मधला काळ हा ओपन म्हणायचा. म्हणजे IPO काय आहे, ओपन आहे, याला तुम्ही अप्लाय करू शकता. त्याच्यानंतर अपकमिंग. अपकमिंग म्हणजे काय, अजून मार्केटमध्ये ते ओपन झाले नाहीत, पण तो ते IPO येणार आहेत, भविष्यात येणार आहेत. म्हणजे उद्या येईल, परवा येईल, महिन्यानं येईल, ते जे येणारे IPO आहेत त्या IPOची लिस्ट, पुढं कुठले IPO मार्केटमध्ये येणारे आहेत त्यांची ती लिस्ट आहे. त्याच्यानंतर लिस्टेड IPO म्हणजे IPO बीड झाला, त्याच्यानंतर तो क्लोज झाला, ऑप्शनची मागणी झाली आणि शेवटी लिस्टिंगची डेट येते. लिस्ट झालेले IPO त्यांची प्राइस त्या दिवशीचं आपल्याला ते लिस्ट कुठले झाले म्हणजे ते मागणीच्या पुढे गेले, ज्यांना लागलेले आहेत त्यांनी लिस्टिंग गेन त्या ठिकाणी बघायचं आहे. आणि माय बीड
म्हणजे तुम्ही ज्या IPO-ला अप्लाय केलेला आहे तो लागलाय की नाही किंवा त्याची डिटेल माहिती तुम्हाला या माय बीड या कॉलममध्ये तुम्हाला बघायला मिळते. आता इथंपर्यंतचा भाग झाला. आता एक थोडक्यात उदाहरण आपण घेऊ किंवा समजून घेऊ. तर इथं कुठला IPO दिसतोय? आता इथं नोव्स लॉयल्टी असं आहे. आता हे बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं की कंपनी ज्या वेळेला आपल्या कंपनीचे शेअर प्रथम मार्केटमध्ये आणत असते आणि सर्वसामान्य ग्राहकांना ती ऑफर करते, त्यावेळेला आपल्या कंपनीच्या शेअरची काही प्राइस ठरवते. तिनं काय कमीत कमी प्राइस किती ठरवलेली आहे? 339 ते 346. त्यानं कंपनीनं त्या आपल्या शेअरची किंमत किती ठरवलेली आहे? 139 ते 146. यातली कुठलीही किंमत भरून या दोन्हींच्या मध्ये 139 ही भरू शकता किंवा 146 ही भरू शकता. या दरम्यान तुम्हाला ते अप्लाय करायला स्वातंत्र्य दिलेलं आहे. मग आता त्याची किंमत बीड क्वांटिटी 2000 आहे आणि ती 2,78,000 म्हणजे हा मोठा आहे आपला 2,78,000चा तो IPO आहे. आपण त्याच्याकडे छोटा रेग्युलर जे आहेत ते आपण थोडंसं बघू, म्हणजे ज्याची किंमत कमी असते ती. आता हा जरा सेंट्रल मिनी प्लॅनिंग अँड डिझाईन हा कुठला तरी आहे बघा. याची प्राइस किती आहे? 163 ते 172 एवढी कंपनीनं त्या आपल्या कंपनीच्या शेअरची प्राइस ठरवलेली आहे आणि त्याच्याप्रमाणे ते काय केलेलं आहे? IPO ओपन केलेला आहे. मग ह्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण अर्ज करायचा आहे. थोडक्यात आपले अर्ज मंजूर होणार काय नाही होणार हे आपल्याला माहिती नाही, परंतु आपण अर्ज करताय. अप्लाय करतो म्हणजे काय करतो? अर्ज करतो की मला हा IPO मिळालेला पाहिजे. त्याच्या तो कॉलममध्ये आपण भरायचं आणि त्याच्यानंतर आता त्याचं डिटेल काय दिले लक्षात घ्या. तो 24 तारखेपर्यंत त्याच्यानंतर मेन बीड साधारणपणे 13,000 रुपये 13,040 रुपये तुमचे गुंतून पडणार आहे. तुमच्याकडे शेअर्स आले का? नाही. पण तुम्ही ज्यावेळेला अप्लाय करता त्यावेळेला तुमच्या अकाउंटवरचे ते पैसे फ्रीज होतात, म्हणजे तुमच्या अकाउंटवरती पैसे तुम्हाला दिसत नाहीत. परंतु ते पैसे ह्याच्याकडे पण गेलेले नसतात, ब्रोकरकडे पण गेलेले नसतात, ते फ्रीज झालेले असतात. तिथंच ते बँकेला अधिकार दिला असतो, तो IPO साठी फ्रीज झालेला असतो, आपल्याला ते दिसत नाही. मग ते कधीपर्यंत फ्रीज होतात? जोपर्यंत IPO लिस्टिंग होत नाही तोपर्यंत ते अकाउंट तुमचं फ्रीज झालेलं असतं. आणि जर तुम्हाला तो IPO मिळाला, जाहीर झालं, मग तुमच्या अकाउंटवरचे ते पैसे कट होतात. लक्षात, तुम्हाला IPO मिळाला असेल तर. आणि जर IPO मिळाला नाही तर 1-2-4 दिवसामध्ये तुमचे पैसे तुमच्या अकाउंटवरती दिसायला सुरू होतात. याच्यामध्ये घाबरून जायची काही गरज नाही. पैसे कुठेही जात नाहीत, हे पैसे आपल्याला मिळतात. आता ही झाली बीड करण्याची पद्धत. आता याला करायचं म्हणजे काय करायचं लक्षात घ्या. आता इथं आपण अप्लाय करायचं असेल तर आपण काय करू शकतो? इथं आता त्याची क्वांटिटी पण दिली आहे बघा. किती क्वांटिटी येणार आहेत? 80 क्वांटिटी येणार आहे. म्हणजे तुम्हाला एक IPO लागला तर त्या कंपनीचे 80 शेअर्स तुम्हाला मिळणार आहेत. किती रुपयामध्ये? 13,040 रुपयामध्ये मिळणार आहेत. आणि समजा त्याच दिवशी हा जर IPO 172 ऐवजी लिस्टिंग झाला, त्याच वेळेला 200 रुपयानं ओपन झाला, तर तुमचं प्रॉफिट त्याच वेळेला वाढलं. लिस्टिंग झालेल्या दिवशीच तुमचं काय होतं? त्या ठिकाणी प्रॉफिट वाढतं. आणि मग तुम्हाला वाटलं की मला मिळालेलं प्रॉफिट हे खूप चांगलं आहे, तर तुम्ही हाय प्राइसला त्या स्टॉकला विकून प्रॉफिट बुक करून तुम्ही बाहेर पडता. याला लिस्टिंग गेन असं म्हटलं जातं. लिस्ट झाल्याबरोबर आपलं प्रॉफिट बुक करून बाहेर पडतं, हा प्रकार एक लिस्टिंग गेनचा म्हणून होतो किंवा या पद्धतीच्या स्ट्रॅटेजीनं काम केलं जातं. किंवा जर एखादी कंपनी चांगली असेल आणि भविष्यात ती वाढणार असेल
तर तुम्ही ह्या स्टॉकमध्ये काय करायची गरज नाही, विकायची गरज नाही. कारण तो स्टॉक तुम्हाला माहिती आहे की याची ग्रोथ चांगली आहे, त्याचा व्यवसाय चांगला आहे आणि फंडामेंटल चांगला आहे, कंपनीवर कर्ज नाही, ते निश्चितपणे कंपनी मोठ्या ग्रोथमध्ये जाणार आहे. त्यामुळं हा शेअर्स आपण विकायचा नाही, आपल्या पोर्टफोलिओ राहिला पाहिजे. मग सुरुवातीच्या काळात घेतलेला स्टॉक हा सुद्धा पुढे जाऊन मल्टीबॅगर स्टॉक सुद्धा होऊ शकतो, दुप्पट तिप्पट होऊ शकतो जर तो चांगला असेल तर. आणि चांगल्या कंपनीचा शेअर्स तुम्हाला जर मिळाला असेल तर, याचं उदाहरण तुम्हाला घ्यायचं आलं असेल तर माझगाव डॉक सारखं जर तुम्ही बघितला तर या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये माझगाव डॉकची IPOची किंमत बघा आणि त्याच्यानंतर आज मार्केटमध्ये असलेली किंमत बघा काय त्याची झालेली. या पद्धतीनं आपल्याला IPO मध्ये सुद्धा मोठा प्रॉफिट मिळवता येऊ शकतो. आता हे झालं IPO. आता अप्लाय करताना काय होतं लक्षात घ्या. मग इथं आपण IPO वरती आलो, मग त्याच्यानंतर काय करायचं, अप्लाय नाव म्हणून हा ग्रीन दिसतो बघा, याच्यावरती आपण काय करायचं, क्लिक करायचं. क्लिक केलं की अप्लायचा फॉर्म तुमच्या समोर तयार. फार मोठं काय किचकट त्याच्यामध्ये नाही. आता इथं सगळं फिल आहे, इथं प्राइस रेंज आहे, इश्यू आहे, हे सगळं तुम्हाला क्वांटिटी साईज आहे, तुम्ही लॉट किती घेणार आहात तेवढं इथं फिल केलं की तुम्ही बीड म्हणून इथं क्लिक केलं. इथं क्लिक केलं की तुमची ऑर्डर काय होते, पण तुमच्या अकाउंटवरती पैसे आहेत. डीमॅट अकाउंटवरती पैसे नव्हे, लक्षात ठेवा. हे पैसे तुमचे कुठं पाहिजेत, बँक अकाउंटमध्ये पाहिजे. कारण इथं जे पैसे येणार आहेत ते बँक अकाउंट थ्रू येतात. त्यामुळे इथं बीड फॉर IPO केला की मग तुमचा IPO काय झाला, तिथं स्वीकारला का फेल झाला, लगेच त्याचा मेसेज येतो आणि तुम्हाला बघायला मिळतं की नेमकं IPOचं काय झालं. मिळालेला बीट झाला, मिळालेला असेल तर लगेच तुम्हाला तशी सूचना येते. मग ते तुमच्या अकाउंटमध्ये कधी समाविष्ट होणार त्याचं ईमेलवरती तुम्हाला माहिती मिळते. ईमेल लगेच येतो तुम्हाला की तुम्हाला या कंपनीचा IPO लागलेला आहे, हे IPOचे शेअर्स तुमच्या अकाउंटमध्ये या तारखेला जमा होतील असा मेल तुम्हाला येतो. त्या तारखेला तुमच्या अकाउंटमध्ये जमा होतात आणि दुसऱ्या दिवशी लिस्टिंग झाल्याशिवाय त्या स्टॉक तुम्हाला विकता येत नाही. ज्या वेळेला लिस्टिंग झालं की मग तुम्ही शेअर्स विकायला मोकळे. समजलं IPO बाबत काय शंका आहे का? विजय सर. हाँ सर बोला ना. हाँ जी सुनो ना, जैसे हाँ, एग्जांपल बोलिए। जैसे नोवस लॉयल्टी का एक शेयर है, ओके, जो सा? अभी अप्लाई है, मैंने ये एग्जांपल ये जो सामने दिख रहा है नोवस लॉयल्टी का, हाँ। और मैंने अप्लाई कर दिया. अभी इसका प्राइस रेंज है 139 to 146. सपोज अगर हमें इस पे प्रॉफिट होता है, सपोज 200 तक चला गया, राइट, तो कितने टाइम तक उसको रखना है? क्या IPO लॉन्ग टर्म के लिए हो सकता है, या जैसे ही हमें प्रॉफिट दिख रहा है उसको तुरंत सेल आउट करो? क्या फंडामेंटल एनालिसिस होना चाहिए इसमें भी? नहीं, फंडामेंटल एनालिसिस करने से पहले तो स्टॉक लेना ही नहीं है, IPO लेना ही नहीं है, पहली बात. उसका फंडामेंटल एनालिसिस का उसका एक अलग सा प्लेटफॉर्म है, उसे DCH बोलते हैं, उसको मैंने आपको भेज दिया है, PPT उस पर दिया है. और वो आपको यहाँ भी जाने की जरूरत नहीं. अगर यहाँ हम IPO पर क्लिक करेंगे तो इसका फंडामेंटल भी इधर ही हमें को रीड करने को मिलता है कि वो कंपनी कौन से क्षेत्र में काम करनी है, उसका प्रोडक्शन क्या है, उसकी ग्रोथ रेट क्या है, उस पर डेप्ट यानी कि कर्ज है क्या, उसका बैलेंस शीट किस प्रकार का है, पिछले 2-3 साल में वो उन्होंने प्रॉफिट मिलाया है क्या, और जो प्रोडक्ट वो निर्माण करने वाले हैं उसमें फ्यूचर में उसका जो सेल्स है वो होने वाला है क्या, इतने बारे में तो थोड़ा हमें समझना लेना. उसके बाद हम GMP प्राइस देखते हैं. GMP प्राइस में उसकी प्राइस बढ़कर आ रही है, इसका मतलब है कि कंपनी खूब अच्छी लगती है. अगर हमें ऐसा लगता है और उसकी ब्रांड के बारे में जाना माना ब्रांड होगा तो भी वो कंपनी आगे जाकर ग्रोथ करने वाली कंपनी. ऐसे कंपनी में हम क्या कर सकते हैं, जब तक हमें चाहिए वहां उतने दिन तक रहते हैं. वो IPO नहीं रहा, फिर बाद में IPO के लिस्टिंग के बाद वो बिल्कुल शेयर बन गए. अच्छा, तुम कभी भी बेच सकते हो और जितने समय तक तुम आपके पास रख सकते हो. समझा सर. एक बार लिस्ट होने के बाद फिर हाँ, बाद में लिस्टिंग शेयर- होने के बाद आपको सेल करना पड़ता है, उससे पहले नहीं. राइट, करेक्ट. थैंक यू सर. और कोई क्वेरी आहे क्या? आणि कुणाची काही शंका आहे का? नाही ना? चला.
तर आता याच्यामध्ये IPOच बघा, इथं अनालिसिस सुद्धा जर आपल्याला करायचं असेल तर आपण फ्यू IPOला केलं, त्याच्यानंतर ही समरी आहे बघा खाली, तुम्ही त्याचं ओपनिंग रेव्हेन्यू काय आहे इथं सगळं दिलेलं आहे बघा, तुमचं डिटेल तुम्ही जर बघितला इथं प्रॅक्टिकल्स 2025 आणि 2024 याच्यामध्ये त्यांनी इथं ओदर इन्कम काय आहे, त्याचं वाढलंय कमी झालंय, टोटल इन्कम काय आहे, माग 24ला किती होतं, 25ला किती आहे, प्रॉफिट टोटल एक्सपेन्स याचा किती आहे, नंतर प्रॉफिट बिफोर टॅक्स दिल्यानंतर त्यांचं प्रॉफिट किती शिल्लक आहे आणि टोटल निव्वळ प्रॉफिट किती आहे हे त्याचं दिलेलं आहे. परत त्याच्या खाली गेल्यानंतर त्या कंपनीच्या स्ट्रेंथ काय आहेत, आपल्याला स्ट्रेंथ सुद्धा आपल्याला इथं अभ्यासाला येतात, त्याची स्ट्रेंथ काय. पुढचा कॉलम आपण रिस्कवरती क्लिक केलं की आपल्याला त्या कंपनीसाठी रिस्क कोणकोणते आहेत याच्यावरून साधारण आपल्याला अंदाज बांधता आला पाहिजे की कंपनीला रिस्क मनावर घेण्यासारखे आहेत, मायनर आहेत का मेजर आहेत. कंपनीला जी स्ट्रेंथ दिसते ती स्ट्रेंथ नॉमिनल आहे की ती मेजर स्ट्रेंथ आहे, चांगल्या पद्धतीची स्ट्रेंथ आहे. ही स्ट्रेंथ ओळखायला फारसं अवघड नसतं. काय अवघड नसतं तर कंपनीवरती कर्ज आहे काय पहिलं बघितलं, कंपनीवरती कमी कर्ज आहे, कंपनी कॅपिटल कसं आहे, कंपनीचं कॅपिटल चांगलं आहे का आहे, कंपनीचे रेव्हेन्यू म्हणजे कंपनीकडे येणारा जो पैसा आहे मग तो सेलच्या माध्यमातून असेल किंवा इतर माध्यमातून असेल तो येण्याचा सोर्स आहे का आहे. बरं, कंपनी प्रत्येक वर्षी नफा मिळवते का, मिळवते. साध्या गोष्टी आहेत, प्रत्येक वर्षी त्या कंपनी, आता हे जाऊन आपण फंडामेंटल अनालिसिस करणार आहोत त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्या क्लिअर होतील. म्हणजे अशी डिटेल माहिती आपल्याला त्या ठिकाणी आहे. विजय सर, ये आईपीओ का ड्रॉज कैसे इवैल्यूएट होता है, कितना अपॉर्चुनिटी होता है हमें? नहीं, वो अपॉर्चुनिटी के बारे में हम नहीं बता सकते क्योंकि वो लॉटरी के जैसा बनता है, ड्रॉ के हिसाब से वो निकालते हैं, वो किसी को भी लग सकता मतलब है, किसी को भी लग सकता है, किसी को भी लग सकता है. मतलब क्या, इसमें ड्रॉबैक एक होता है कि अच्छा कंपनी का जो IPO होता है उसे बहुत सारे लोग क्या करते हैं, अप्लाई करते हैं, लेकिन सभी को नहीं मिलता. और इसके लिए क्या करते हैं, एक आदमी अपने पूरे परिवार वालों के अलग अलग ईमेल आईडी से अलग अलग अकाउंट बनाते और उस अकाउंट में से अप्लाई कर देते. किसी एक को भी मिल गया तो भी चलता है. अगर कोई अच्छा स्टैंडर्ड वाला है तो उसे IPO लगा. वो IPO अप्लाई करने की थोड़ी सी स्ट्रैटेजी भी अलग होती है, वो किस प्रकार करना है, कौन सी प्राइस इसमें डालने हैं, कब करने हैं. पहले मुझे क्या कहते हैं उससे, पहली बार IPO आज ये ओपन हो गया और पहले दिन चलो मैं पहले दिन भर देता हूं मुझे को लग जाएगा, ऐसा नहीं होता. अगर बाद में आपने भरा है तो भी आपको मिल सकता है. पहले भरा इसलिए पहले का विचार पहला किया जाएगा ऐसा नहीं होता. पहले क्या करना है, पहले दिन तो आपको अप्लाई ही नहीं करनी, पहले दिन देखने का है. बाद में आपको लक्ष्य ध्यान में आता है कि वो सब्सक्रिप्शन कितनी बार होता है, मतलब दिन में उन्होंने एक लॉट एक क्वांटिटी हिसाब से रखा होता है, वो पूरा होने में कितना समय लगता है, दूसरा लॉट तीसरा लॉट, इस प्रकार वो सब्सक्रिप्शन जो होता है वो 1x 2x 3x 4x इस प्रकार बन जाता है. जितनी बार वो 1x 2x 3x 4x बन जाता है ना, वो IPO बहुत अच्छा IPO माना जाता है. इसका मतलब है बहुत सारे लोग इंटरेस्टेड है उसमें अप्लाई करने में, और जिससे अप्लाई करने में लोगों का इंटरेस्ट ज्यादा है वो IPO अच्छा ही होगा. तो उसमें से हम भी एक बन जाते, हम भी अप्लाई कर देते, अगर मिल गए तो सोने पे सुहागा हो. ओके, जर नाही भेटला तर लॉस होतो का मग? नाही लॉस होत, तुमचे पैसे तुमच्या अकाउंटवरती तसेच राहतात. हा तुमच्या अकाउंट फक्त, आणि ते डीमॅट अकाउंटमध्ये नसतात, तुमच्या बँक अकाउंटमध्येच पैसे ते फ्रीज झालेले असतात. इकडून ते ऑफिशियल ह्याच्याकडे पण जात नाहीत, कुणाकडं ब्रोकरकडे पण जात नाहीत, तुमच्या अकाउंटमध्येच असतात. परंतु इन्स्ट्रक्शन प्रमाणे तुमचे ते पैसे तुमच्या अकाउंटवरती फ्रीज होतात, दिसत नाहीत तुम्हाला, बॅलन्स तुमचा कमी दिसतो. आणि ज्या वेळेला समजा तुम्हाला इंटिमेशन येतं की बाबा तुम्हाला हा IPO लागलेला नाही, तर या तारखेला तुमचे अकाउंट तुमचं फंड तुमच्या अकाउंटवरती परत जमा होईल. मग तुम्हाला ते होतं, मग एक दिवस काय वेळेला 1-2 वेळेला मागं पुढं होतं, पण जमा होतो हे निश्चित. ओके, थोडं IPOच्या बाबतीत डिटेल समजलं तुम्हाला?
सर हाँ सर आईपीओ में बिडिंग प्राइस लोएस्ट रखना है या मतलब जो या हाईएस्ट पे रखना है, मतलब क्या रेंज में रखना है? नहीं, लोएस्ट रखना अच्छा होता है, लेकिन इसका कोई ज्यादा फर्क नहीं बनता। लेकिन हमें रखते समय क्या करना है, हाईएस्ट वाला रखना है। कंपनी का जो हाईएस्ट प्राइस होता है ना, उसे ही प्रेफर करना। एक 2-4 रुपए का फर्क होता है, लेकिन फिर भी वो ज्यादा वाला होता है, वही हम लगाते मैक्सिमम। ओके हाँ, अभी कहाँ गए, हो गए। और उसके बाद आता त्याच्यानंतर बघा, आयपीओच्या पुढं आपल्याला काय दिसतं, आयपीओच्या पुढं आपल्याला ते ऑल इंडायसेस म्हणजे स्मॉल कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप निफ्टी किंवा निफ्टी 50, बँक इंडिया, सेन्सेक्स, ह्या सगळ्या प्रकारचे इंडेक्स आपल्याला कुठं बघायला मिळतात, ह्या ऑल इंडायसेस मध्ये। याच्यावरती आपण क्लिक केलं, याच्यावरती आपण क्लिक केलं की आपल्याला आता हे जागतिक सगळं, पहिलं जे आहे ते ग्लोबल दिसतं। आपल्याला ग्लोबलची काय गरज नाही। आपण काय करायचं, हा जो पुढं एनएससी आहे, आपण काय करायचं, हा जो एनएससी आहे, या एनएससी वरती क्लिक करायचं, म्हणजे आपल्या इंडियन मार्केटमधलं आपल्याला, सॉरी, याच्यावरती क्लिक करायचं। हा, आता पहिला हा बघा, निफ्टी 50 आली, बँक निफ्टी आली, फिन निफ्टी आली। आता इंडिया विक्स हा पुढे जाऊन मी तुम्हाला सांगणार आहे, इंडिया विक्स म्हणजे काय। आता तर सुद्धा एका वाक्यात तुम्हाला सांगतो, इंडिया विक्स म्हणजे काय, मुवमेंट सांगणारं इंडिकेटर आहे थोडक्यात। म्हणजे निफ्टी आहे तिथून, निफ्टी आहे तिथून, आता हे तर जे 18 दाखवते, 18 पासून किती % मुवमेंट करू शकते हे सांगायचं काम कोण करतं, इंडिया विक्स। जाता जाता सांगतोय, पुढे जाऊन याचं आपल्याला विश्लेषण करायचं आहे। फक्त इथं माहिती असावं म्हणून सांगितलं, निफ्टी आहे तिथून किती मुवमेंट देऊ शकेल हे सांगण्याचं काम इंडिया विक्स करते। ओके, आता त्याच्यानंतर इथं मिड कॅप निफ्टी आहे, याच्यामध्ये सुद्धा निफ्टी बँक निफ्टीमध्ये जसं कॉल पुट घेऊन तुम्ही काम करता, तसंच मिड कॅप निफ्टीमध्ये सुद्धा कॉल पुट घेऊन तुम्हाला काम करता येतं। चला, आता इथं फार खोलात आपण जायला नको, आता आपण पुढच्या मुद्द्याला यायचं लक्षात ठेवा। आता हे झाल्यानंतर आपण कशावरती येणार, आपल्याला स्टॉक वॉचलिस्ट मध्ये घ्यायचे। आता सुरुवात, स्टॉक खरेदी करायची, आता काय काय होतं, कुठं कुठं आहे, हे सगळ्या गोष्टी आपण बघितल्या। मग आता आपण काय करायचं आहे, आता हा जो पहिला भाग होता होम, कुठं खाली तुमच्या मोबाईल ॲपमध्ये खाली आहे। आता दुसरं काय सांगितलं तुम्हाला, हा जो सिम्बॉल आहे तो ती आहे वॉचलिस्ट। काय वॉचलिस्ट म्हणजे जे स्टॉक आपण घेणार आहोत त्यांची लिस्ट तयार करण्याची तो प्रकार। आता वॉचलिस्ट वरती इथं क्लिक केलं आणि वरती दिसतं बघा 1 नंबरला, अक्षराच्या आपल्या नावाच्या शेजारी हे इथं ही वॉचलिस्ट, याच्यावरती क्लिक करायचं। याच्यावरती क्लिक केलं आपण, आता वॉचलिस्ट वरती आपण क्लिक केलं, लक्षात घ्या। या वॉचलिस्ट वरती लिस्ट केल्यानंतर एक लक्षात घ्या, याच्या खाली इथं तुम्हाला काय दिसतं, फर्स्ट वॉचलिस्ट, इन्व्हेस्टमेंट, ट्रेडिंग स्टॉक, स्मॉल कॅप, बँक, नंतर लार्ज कॅप। आता ही वॉचलिस्टची नावं आहेत, म्हणजे जशी आपण विभागणी करतो नावं देऊन इंडेक्स तयार करतो, अगदी त्याच पद्धतीनं वॉचलिस्ट ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला तयार करता येतात। बाय डिफॉल्ट याच्यामध्ये काही असतात, त्याच्यामध्ये आपल्याला हवे त्या आपण त्या ठिकाणी ऍड करू शकतो, त्याला नाव देऊ शकतो। आता काय ते नाव देऊन म्हणजे काय, सिस्टीम काय करायचं आहे, सिस्टीमनं काम करायचं आपल्याला, लक्षात घ्या। ह्या सगळ्या गोष्टी थोड्या प्लॅनिंग म्हणतो ना आपण, सिस्टमॅटिक पद्धतीनं काम करायची एक पद्धत असते, त्याप्रमाणे। आता वॉचलिस्ट ही फर्स्ट वॉचलिस्ट ही बाय डिफॉल्ट तिथं आहे, त्याच्यानंतर ही
इन्व्हेस्टड म्हटलेलं आहे मी, इन्व्हेस्टेड म्हणजे ज्या स्टॉकमध्ये आपण गुंतवणूक करणार आहोत त्याची एक लिस्ट बनवायची, त्याची एक वॉच लिस्ट आपण बनवायची आणि त्याच्यामध्ये फंडामेंटल स्ट्रॉंग किंवा चांगले असणारे स्टॉक आपण काय करायचे, शॉर्ट आउट करून त्याच्यामध्ये भरायचे. आता कसे घ्यायचे ते सांगतो. आता हा स्टॉक आहे, हा टाटा मोटर स्टॉक आहे, एक लक्षात घ्या. वॉचलिस्टला आता हा ऍड केलेला आपण, याला पहिला घालू, हे सगळी वॉचलिस्ट मी कॅन्सल करतो. आता त्याला दाबून धरलं की याप्रमाणे सिलेक्ट होतात. आता हे डिलीट बटन आहे, त्याला क्लिक करा. डिलीट बटनला क्लिक कराल तसे तुमच्या वॉचलिस्ट रिकामी होते. शेवटचा जात तोही गेला, काय हरकत नाही, जात नव्हता म्हणाल तुम्ही पण गेला, काय हरकत नाही. आता ही पहिली वॉचलिस्ट मोकळी आहे, रिकामी आहे, त्याच्यामध्ये आपल्याला एखादा स्टॉक ऍड करायचा. मग आपल्याला आता निफ्टी बीज ऍड करायचं असं समजा. मग इथं काय करायचं आपण, आता निफ्टी बीज टाकल्याबरोबर हे एटीएफ आलं बघा. एटीएफ लक्षात ठेवा, पहिला पोर्टफोलिओमध्ये सांगितलेलं होतं ते एटीएफ. आता इथं हा चार्ट ओपन झालेला आहे, याच्यावर क्लिक केला की त्याचा चार्ट ओपन होईल. आपल्याला पहिला काय करायचं, त्याच्यामध्ये त्याला ऍड करायचं आहे. समोर जे तुम्हाला ब्राऊन कलरचं जो अधिक चिन्ह दिसत आहे त्याच्यावरती काय करायचं, आपण क्लिक करायचं. आपण त्याच्यावरती क्लिक करायचं. तो वॉचलिस्टला इथं दिसतं बघा, ही येलो झाली म्हटली की ते आपल्या वॉचलिस्टला ऍड झाले. आता इथं 2 वेळेला ऍड झाले, आपण त्याला एकाला काढून टाकू. असं राहू देतो. आता त्याच्यानंतर दुसरी कुठली घ्यायची आहे आपल्याला, बँक बीज. आता इथं आलं बघा, निपॉन निफ्टी बँक एटीएफ, हा बँक बीजचाच प्रकार आहे. त्याच्या पुढं आपण काय करायचं, क्लिक करायचं. इथं ब्राऊन कलर झाला, वॉचलिस्टमध्ये ती ऍड झाली. आले, आता दिसतं बघा, इथं काय दिसतं तुम्हाला, या ठिकाणी निपॉन इंडिया आहे. आता समजा तुम्हाला या बाय करायचं किंवा सेल करायचं, तुम्ही काय करू शकता, याला क्लिक करायचं. त्याच्यावरती क्लिक केला, त्याच्यावरती या पद्धतीनं तुमच्या समोर डिस्प्ले ओपन होतो. आता आपल्याला चार्ट बघायचा आहे, तर चार्ट बघण्यासाठी काय करायचं, इथं उजव्या साईडला हे चिन्ह दिसतंय कॅन्डलचं, त्याच्यावरती आपण काय करायचं, क्लिक करायचं. त्याच्यावरती आपण क्लिक करायचं. आता क्लिक केल्यानंतर कॅन्डल्सचा चार्ट ओपन होतो. अजून आपण टेक्निकल अनालिसिस काही बघितलेलं नाही, फक्त आपण ऍप समजून घेत आहोत. आता या पद्धतीचा चार्ट हा तुम्हाला काय होतो, दिसून येतो.
मग थोडासा इश्यू येतो, एक मिनिट हां. ट्रेडिंग व्ह्यूला जायला लागले त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येतोय. मला तो चार्ट आता याच्यात दिसत नाही. असो, तर काय आता ते चार्ट बघण्यात, चार्ट आपण शिकू त्यावेळेला हे करूच खरं. या ठिकाणी बघा आता बाय आणि सेल येतं. मग इथं तुम्ही बाय केला की इथं एक क्वांटिटी दिसते बघा. इथं काय वरच्या साईडला या ठिकाणी तुम्हाला बँक विजेचा मार्केटमध्ये चालू असलेला रेट दिसतो. किती आहे? बँक विजा निफ्टीचा 569 इतका काय आहे रेट आहे. त्याच्यानंतर क्वांटिटी एक, इथं क्वांटिटी आपल्याला हव्या तेवढ्या आपण बदलू शकतो. आता ही ऑर्डर मार्केट आहे. मार्केट ऑर्डर आपण शक्यतो कधी घ्यायची नाही, पण मार्केट ऑर्डर घेतले की मार्केटमध्ये चालू असलेला स्टॉक आपण बाय करू शकतो, घेऊ शकतो. आता इथं तुम्हाला कळत नसेल, डायरेक्ट आपण ते काय करू शकतो, घेऊ शकतो. इथं मार्केटच्या जे लिमिट लावला समजा. आता इथं मार्केट ऑर्डर प्रकार, इथं खाली ऑर्डर आहे ते मी सांगतो तुम्हाला काय काय. इथं मार्केट ऑर्डर म्हणजे मार्केटमध्ये जी प्राईस चालू असेल त्या प्राईसला तुमची खरेदी होणार. ते सोडून समजा तुम्हाला हव्या त्या प्राईसला खरेदी करायचं आहे, म्हणजे आता त्याची प्राईस समजा 569 रुपये आहे, तर तो तुम्हाला 568ला किंवा 567 रुपयाला आला तरच खरेदी करणार आहे असं तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही लिमिट प्राईस लावायचं, लिमिट सिलेक्ट करायचं आणि इथं प्राईस तुम्ही टाकायची किती लिमिट जी आहे ती, आणि ट्रिगर प्राईस टाकायची आणि सोडून द्यायचा. इन्स्टंट ऑर्डर इथं केला की तुमची ऑर्डर प्लेस होते. थोडंसं प्रॅक्टिकली ज्यावेळेला तुम्ही करा त्याच वेळेला त्या गोष्टी लक्षात येणार आहे. असो, ॲपबद्दल इथंपर्यंतची माहिती तुम्हाला समजली का? व्यवस्थित इथंपर्यंत टाळायचं समजलं का? किंवा हा भाग थोडासा तुम्ही बघा पुन्हा एकदा. ज्यांचे अकाउंट ओपनिंग असतील त्यांना बघायला काय हरकत नाही. पूर्ण ॲप एकदा किंवा आणखीन काय काही त्याच्यामध्ये फॅसिलिटीज आहेत त्या सगळ्या फॅसिलिटीवरती आपण गेलो नाही. आपल्याला ज्या गरजेच्या आहेत त्या गरजेच्या गोष्टींची माहिती आपण घेतलेली आहे. वेळ खूप झाला, आज 15 मिनिटं लेट झाली, त्यामुळं कुणाला काय शंका आहे का आता सांगा ॲपबाबत. आता किंवा उद्या आपल्याला काय होणार आहे, उद्या आपला क्लास होणार नाही, उद्या पाडवा, उद्या आपण सुट्टी घेणार आहोत. त्याच्यानंतर डायरेक्ट आता आपला क्लास कधी होईल? सोमवारी होईल. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार हे 4 दिवस आपले क्लास होतील पुढचे. ओके सर, हां बोला. ते धन ऍप आहे ते महिलांसाठी आपण किती 50% ब्रोकरेज कमी असतं त्याला, ब्रोकरेज फक्त, हा. बाकी सगळं काय प्रॉफिट लॉस सगळं सेमच असतं दोघांना. प्रॉफिट लॉस सगळ्यांना सेम, त्याचा काय प्रॉब्लेम, आतली सगळी प्रोसेस सेमच असते. सगळे सेम, काय बदल काय नाही त्याच्यामध्ये. पण ते म्हणजे ब्रोकरकडे कसं असते, तुम्ही खरेदी विक्रीचे चार्जेस जातात, त्याला ब्रोकरेज म्हटलं जातं. हा हा ब्रोकरेज एक ट्रेड झाला समजा, ऑप्शनचा एक ट्रेड आम्ही केला एका दिवसात, इंट्राडेचा एक ट्रेड केला, आजच घेतले आणि आजच विकले, तर घ्यायचे 20 आणि विकायचे 20 असे ते चार्जेस लागतात. त्याच्याऐवजी तुम्हाला घ्यायचे 10 विकायचे 10 असं राहतं. ओके ओके. आणि हे सगळ्या प्लॅटफॉर्मवरती सेम रेट आहे बरं का. आणि ओके. काही प्लॅटफॉर्मवरती कमी आहे, पण तिथं तुमच्या ऑर्डर एक्झिक्यूट होणे किंवा इतर काही गोष्टी आहेत
त्या तेवढ्या फास्टमध्ये होत नसतात, लॅगिंग असतात. ओके. हा, आणखीन कुणाला काय शंका आहे का? झालेल्या भागाबद्दल आज काय आता आपण ॲपच समजून घेतलेला आहे, त्यामुळं रेंटवरचा एक थोडासा विचार आपण करा, सगळ्यांनी लक्षात ठेवा. IPOचा विषय लक्षात ठेवा, कुठं शोधायचं, काय शोधायचं. एखादा IPO जर वर्षातनं एकदा आपण केला आणि चुकून तो जर लागला तर त्याचे सुद्धा चांगले रिटर्न्स आपल्याला मिळू शकतात. नाहीतर 15 दिवसामध्ये आपले पैसे आपल्याला मिळतात. बँकेच्या अकाउंटमध्ये पडून असलेले पैसे आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. बँक अकाउंटमध्येच तुमचे पैसे असणार आहेत. फक्त ऑर्डर तुमची पडते, ती मिळाली तर तुमच्या अकाउंटवरचे पैसे कट होतात आणि ते लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी लिस्टिंग गेन तुम्हाला मिळाले. तुम्हाला बाकीचं काय कळत नसेल, चांगल्या पद्धतीचा ओपन झालाय, एक 4%, 5%, 10% काय रिटर्न्स मिळतील ते घ्या, विका, बाहेर पडा. लिस्टिंग गेन त्याच्यातून तुम्ही घेऊ शकता. आणखीन एक सांगायचं राहिलं तुम्हाला की पोर्टफोलिओमध्ये स्टॉक निवडत असताना आणखीन एक थोडीशी काळजी घ्यायची, म्हणजे डिव्हिडंड देणारे स्टॉक आणि ते फंडामेंटली स्ट्रॉंग असावेत, चांगल्या कंपन्यांचे स्टॉक असावेत, अशा कंपन्यांचा सुद्धा आपण निवड करायचा. त्याच्यामुळं काय होतं, तुमचा स्टॉक असतोच असतो, पण डिव्हिडंडच्या स्वरूपाचं नियमित उत्पन्न प्रत्येक वर्षी काही कंपन्या 3 वेळा 4 वेळेला तुम्हाला डिव्हिडंड देतात. NMDC सारखी कंपनी चांगल्या पद्धतीचं रिटर्न्स देते, म्हणजे डिव्हिडंड देते. मग त्यातून सुद्धा तुमचं इन्कम जनरेट होतं. असं जर इन्कम तुम्ही दोन्ही बघितलं, स्टॉकची वाढलेली प्राइस, त्या डिव्हिडंड मार्फत मिळालेली प्राइस, खूप चांगल्या पद्धतीचे रिटर्न्स मिळतात. पण या पद्धतीनं विचार आपण करायला पाहिजे. आपण निवडलेले स्टॉक आणि त्याला डिव्हिडंड काहीच मिळत नसेल, आता सगळेच्या सगळे डिव्हिडंडचे स्टॉक आपण निवडायचे नाहीत, हे पण लक्षात घ्या. काही स्टॉक आपल्याला डिव्हिडंड देणारे असावे, असा आपण त्याच्यामध्ये विचार करा. आणखीन काही शंका कोणाला आहे का? घेऊया आता एक जी. ओके, गुड नाईट. उद्या 1 तास आणखीन थोडीशी याची उजळणी असेल. चार्टचे टूल कसे वापरायचे हे उद्याने पुढच्या तासाला आपण घेऊ आणि त्याच्यानंतर फंडामेंटल अनालिसिसच्या पायरीला आपण सुरुवात करू. नेक्स्ट पायरीवरती आपण जाऊ. थोडंसं दोन्ही पद्धतीने, म्हणजे बाबा जेवढ्या डीपमध्ये नेता येईल तेवढ्या डीपमध्ये न्यायचा प्रयत्न करू. आपल्याला तिथं डीपमध्ये जायची गरज नाही, स्किलमध्ये आपल्याला जाऊन त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला ते समजून घेता येईल ते आपण त्या दिवशी बघूया पुढच्या तारखेला. आजचा क्लास आपण इथंच थांबूया. गुड नाईट, धन्यवाद. गुड नाईट सर. गुड सर, बाय बाय.